आपल्या शत्रूला त्यांच्या राजधान्या बदलायला आणि सोडायला लावणार एकमेव माणूस म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आहेत. औरंगजेबाला दिल्लीहून यावं लागलं खाली राजधानी सोडून. पोर्तुगीजांना गोव्याची राजधानी मुरगावला हलवायला लागली. क्या बात. आणि तिसरी इंग्रजांना तर मुंबई त्यांनी विकायला काढली होती अक्षरशः. बर, तर नेमकं छत्रपती संभाजी महाराजांची फितुरी कुणी केली? 1926च्या आधी जर आपण ठरलं ना की संभाजी राजे म्हणजे एक साहित्यिक आहेत, हे कुणालाही माहीत नव्हतं. आपल्याकडच्या लोकांचा फार भाबडा असं मत आहे की नाटक, कथा, कादंबऱ्या आणि चित्रपट यालाच आपले लोक इतिहास म्हणतात. नखशिख, सात शतक आणि नायिकाभेद या 3 ग्रंथामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे? एक पुरावा आणून दाखवा की संभाजी महाराजांनी या प्रसंगाच्या वेळी दारूचा ग्लास हातामध्ये घेतलेला आहे. दाखवा प्रसंग, कुठंच नाही सापडणार. हे सगळे प्रसंग बकरीमध्ये आलेले आहेत. म्हणजे संभाजी महाराज 5वा पण ग्रंथ लिहिलाय, म्हणजे याच्याविषयी माहिती नाहीये. नाही, हा कुठला ग्रंथ आहे? संभाजी महाराजांच्या चरित्रामध्ये ना संभाजी महाराजांपेक्षा जास्त सुद्धा कदाचित कुठल्या पात्राची बदनामी झालेली असेल ती कवी कलश आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा लढा हा धर्माचा होता. मराठ्यांच्या रक्तरंजित क्रांतीचे जननायक, त्यांचं नेतृत्व करणारे छत्रपती संभाजी महाराज. औरंगजेब दख्खनीमध्ये उतरला, ही दख्खन जिंकून घेण्यासाठी उतरला आणि त्याच्या स्वप्नावर पाणी ज्यांनी फिरवलं ते छत्रपती संभाजी महाराज. मागील 250-300 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या बाजूने, त्यांच्या समर्थनार्थ, त्यांच्या इतिहासाची बाजू मांडणारे अनेक संदर्भ ग्रंथ, अनेक इतिहासाची साधने, अनेक बखरी, अनेक कागदपत्र उजेडात येत आहेत, लिहिण्यात येत आहेत. अनेक संशोधक, अनेक कादंबरीकार, अनेक चित्रपट निर्माते, मालिकांचे निर्माते छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर भव्य दिव्य काहीतरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि यामधलाच एक बीडचा धडपड्या तरुण, एक तरुण इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, ज्यानं छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर लिहिलेली सर्व पुस्तकं जमा केली आहेत, जिची संख्या आज 120पेक्षा जास्त आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती अशा भाषांमधली संभाजी महाराजांवर प्रकाशित झालेली सगळी पुस्तकं ज्यानं अभ्यासली आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर ज्यानं स्मारक ग्रंथाची निर्मिती केली आणि काहीच महिन्यांपूर्वी ज्यानं कवी कलश यांचं एक अपरिचित काव्य उजेडास आणलंय, असा हा सुशांत उदावंत, हा धडपड्यात तरुण इतिहास संशोधक आज आपल्यासोबत छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगण्यासाठी उपस्थित आहे. सुशांत, बोलबिडूच्या इतिहास कट्ट्यावर तुझं स्वागत आहे. धन्यवाद. प्रथमतः बोलबिडूचं मी आभार मानतो की त्यांनी मला इथं बोलवलं छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयावरती बोलण्यासाठी. खूप खूप आभार. मला एक सांग सुशांत, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास अलीकडे छावा चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा लोकांसमोर आला आहे. छावा चित्रपट जगभर धुमाकूळ घालतोय. या छावा चित्रपटामध्ये आता अर्थात तो चित्रपट आहे, चित्रपटाला बऱ्याचशा मर्यादा असतात, त्यांचं बजेट असतं, वेळेची मर्यादा असते आणि कमी काळामध्ये अतिशय प्रभावीपणे तुम्हाला तो इतिहास किंवा ती गोष्ट मांडावी लागते. त्यामुळे आपण त्यांच्या अडचणी समजून घेऊ शकतो. पण छत्रपती संभाजी महाराज म्हटलं की येतो 9 वर्षांचा काळ, प्रचंड लढाया आणि त्या लढाईंमध्ये झालेले मराठ्यांची विजय. छावा चित्रपटामध्ये तुझ्या माहितीमध्ये किंवा तुला जाणवलेल्या अशा कुठल्या लढाई आहेत की ज्या दाखवल्या पाहिजे होत्या? अर्थात ही छावावर टीका नाही आहे किंवा छावाची कुठलीही आपण कमकुवत बाजू दाखवत नाही आहेत, त्यांची ती बंधन आपण समजून घेतोय. पण छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातल्या अशा कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या तू सांगू शकशील? तसे आपण तुम्ही छावा चित्रपटाचा उल्लेख केला. कसं असतं की 2-3 तासामध्ये एक 9 वर्षाची कारकीर्द संभाजी महाराजांची दाखवणे खरंच अवघड काम असतं. बरोबर. पण एक मी ज्यावेळेस चित्रपट आता पाहिला तर त्याच्यामध्ये मला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली की सर्व ठिकाणी त्यांनी फक्त संभाजी महाराजांना मुघलांच्या विरोधात उभं केलेलं आहे. येस, मुघलांशी खूप मोठा लढा झाला त्यांचा, कारण औरंगजेब इथं उतरला होता. 5 लाखाची फौज, 4 लाखाची जनावर त्यासोबत होती. एक जिल्हा एवढं तो हे घेऊन निघाला होता. तर हे दाखवलं, ठीक आहे, मुघलांनी खूप अनन्वित अत्याचार इथल्या हिंदूंवरती केलेले आहेत, इथल्या जनतेवरती केलेले, तर हिंदू असतील, मुसलमान असतील, सगळ्यांवरती केलेले. पण मला एक प्रकर्षानं जो गोष्ट त्याच्यामध्ये जाणवली की अजून बऱ्याचशा लढाया होत्या ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी दुसऱ्या सत्तासोबत केल्या होत्या. त्याच्यामध्ये महत्त्वाची सत्ता येते पोर्तुगीजांची येते, त्यानंतर सिद्धी येतात, त्यानंतर कर्नाटकामध्ये पुंड पाळेगार आहेत त्यांची येते सत्ता, इंग्रजांचं आहे, डच असतील. तर ह्या त्यांच्यासोबत ज्या लढाया झालेल्या आहेत त्या सर्व त्यांनी दाखवायला हव्या होत्या. त्यातली महत्त्वाची लढाई मला जी सांगायची आहे ना, जे आज त्याच्याविषयी बोललंच पाहिजे, ती म्हणजे पोर्तुगीजांसोबतची. तर पोर्तुगीजांनी जो कोकणपट्टी आपली पूर्णपणे, त्या कोकणपट्टीमध्ये गोवा असेल, जिथं मराठी भाषिक लोक आपले आहेत, तर एक छान पुस्तकाचं तुम्हाला नाव सांगतो मी, तुम्ही ते वाचा. आपले अक्का प्रेवळकर म्हणून खूप मोठे संशोधक होऊन गेलेले. कोण? अक्का प्रेवळकर. अक्का प्रेवळकर त्यांनी एक पुस्तक लिहिलं, इन्क्विजिशन ऑफ गोवा, म्हणजे गोवा धर्मशाळाचा इतिहास. तर त्या पुस्तकामध्ये जर तुम्ही त्या नोंदी वाचल्या की किती छळ इथल्या हिंदूंचा असेल किंवा तर आपल्या महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांचा असेल, मराठी भाषिक लोकांचा किंवा अन्य इथल्या जनतेचा, बळजबरीनं त्यांनी, जसं इथल्या इस्लामिक राज्यकर्त्यांनी म्हणजे औरंगजेब असेल त्याच्या अगोदर त्यांनी
अनेक हिंदूंना मुसलमान बनवलं, इस्लाम धर्म स्वीकारायला लावला. हम्म. अगदी तीच कंडिशन तुम्ही जर गोव्यामध्ये गेलात, कोकणामध्ये गेलात, तर तीच कंडिशन तिथं आहे सुद्धा आहे, की अनेक लोकांना हिंदूंना ख्रिश्चन बनवण्यासाठी भाग पाडलेले आहे. आणि ते करत असताना इतके भयानक अत्याचार केले की त्यांची कानं कापली, बापरे. नाक कापलं, जीभ कापल्या. अगदी म्हणजे मला इथं सांगायला सुद्धा हे होतं की अगदी प्रायव्हेट पार्ट कापून शिवलेले त्यांनी. एवढा बापरे. भयंकर छळ, म्हणजे धर्मछळ जो झाला, त्या पोर्तुगीजांना जर कुणी नमवलं असेल हम्म. आणि त्या पोर्तुगीजांना त्यांची राजधानी बदलायला कोणी लावलं असेल तर छत्रपती संभाजी महाराजांनी केलं. बर बर. सगळ्यात मोठी लढाई कुठं झाली असेल ना, ती फोंड्याला आहे. फोंड्याला. फोंड्याला म्हणजे तिथं येसाजी कंक आणि त्यांचा मुलगा आहे कृष्णाजी कंक, हम्म. यांनी फार निवडक मावळे होते. आता आकडा इथं सांगणं मला आठवत नाही सध्या, हम्म. पण निवडक मावळ्यांसह तो किल्ला लढवलेला आहे त्यांनी. बर. आणि काय झालं, तर पोर्तुगीजांचा जे सैन्यबळ जास्त होतं, हम्म. त्यामुळे त्यांचा त्यापुढे टिकावं लागणं शक्य नव्हतं त्या गोष्टी. माझ्या मते पोर्तुगीजांकडं 5 ते 6 हजाराचं सैन्य होतं हो, राईट. आणि मराठ्यांचं 700 ते 800चं सैन्य होतं. त्यांच्याकडे तोफखाना पण होता. बरं. आणि तोफखान्याचा भडीमारामुळे काय झालं की फोंड्या किल्ल्याची जी हे होती तटबंदी ती ढासळली, जेणेकरून त्यांना मध्ये घुसायला वाव भेटला हम्म. पोर्तुगीजांना. मग त्यावेळेस संभाजी महाराज त्यांच्या मदतीला आलेले फोंड्या बरं. किल्ल्याच्या वेळेस. आणि त्या लढाईमध्ये जसं येसाजी एकतर शिवाजी महाराजांच्या एकनिष्ठ लोकांपैकी जे आहेत, म्हणजे ज्यावेळेस एक किस्सा आठवत असेल तुम्हाला, म्हणजे शिवाजी महाराजांच्या इतिहासातला, की सुरतेला शिवाजी महाराज होते त्यावेळेस एक दूत तिथला यायचा, त्या सुरतेचा जो किल्लेदार होता इनायत खानाचा इनायत खानाचा किल्ले तो वकील आला होता. त्यावेळेस त्यांनी शिवाजी महाराजांवरती हल्ला केला आणि त्यावेळेस बरोबर. शिवाजी महाराजांना भोवळून ती पडलेली होती, असं संदर्भ आपल्याला भेटतो. हो. म्हणजे त्यावेळेस तो वार करणार, ते वार करायच्या वेळेस त्याचा हात वरच्यावर कापणार येसाजी कंक आहेत. ओके. शिवाजी महाराजांचे प्राण त्यांनी वाजवले. पुढे जाऊन फोंड्याच्या किल्ल्याच्या वेळेस, लढाईच्या वेळेस सुद्धा त्या येसाजी कंकाने महत्वाची भूमिका बजावली आणि त्याच्या मुलाला त्याच्यामध्ये प्राण गमवावे लागले. पण पोर्तुगीजांनी जो धर्मछळ केला इथल्या, म्हणजे पोर्तुगीज काय करायचे की एक लढाई झाली त्यावेळेस तह व्हायचा आणि नंतर स्टॉप व्हायचे, परत त्यांची ती स्वराज्य विरुद्धची जी काय म्हणतो आपण त्याला कारवाई होत्या त्या चालू व्हायच्या. बर. मग ह्याला जबरदस्त आपल्याला जर चपराक बसायचे असेल तर संभाजी महाराजांनी जी मोहीम उघडली ना, मग त्या फोंड्याच्या किल्ल्यानंतर तो पोर्तुगीज व्हायसराय तिथून पळायला लागला. पळायला लागल्यानंतर एकदा ते पुढे एक प्रसंग असा घडला की अक्षरशः तो धावत्या नदीमध्ये, म्हणजे नदीचं पाणी खूप हे होतं, तिथून तो निसटणार होता. तर संभाजी महाराजांनी एवढं मोठं धाडस केलं होतं, ज्याचा उल्लेख आपल्याला चिटणीसांच्या कागदपत्रामध्ये भेटतो, की धावत्या नदीमध्ये संभाजी महाराजांनी आपला घोडा टाकलेला आहे. मग थोडं पुढे गेल्यानंतर काय झालं की तो घोडा पोहायला लागला, म्हणजे पोहणीला लागला, थोडासा पुढे जाणार वाहू लागला. तर खंडोबालांनी मागून त्या घोड्याचे पाय धरले आणि संभाजी महाराजांचे प्राण वाचवले. पण त्यांनी ठरवलं होतं संभाजी महाराजांनी याला सोडायचंच नाही आता काही केलं तरी. नंतर गोव्यावरती स्वारी हे केली आणि गोव्यावर स्वारी केल्यानंतर तिथला तो पोर्तुगीज व्हायसराय होता, त्यांनी तिथलं त्यांचा जो देव होता त्याचं सेंट झेवियरचं प्रेत बाहेर काढलं आणि त्याच्यापुढे ती करुणा भाकू लागला की आम्हाला वाचव आता. आणि एक पत्र आहे बघा उपलब्ध पोर्तुगीज व्हायसरायचं, ज्यांनी त्यांच्या पोर्तुगीज राजाला लिहिलं होतं की पोर्तुगीजांना आशिया खंडामध्ये कुणीही केलं नसेल एवढा मोठा पराभव जर कुणी केला तर तो छत्रपती संभाजी महाराजांनी केला गोव्यामध्ये. त्यानंतर त्यांनी ती राजधानी गोव्याची तिथून इथं राहायचं नाही आम्हाला, ती गोव्याची राजधानी त्यांनी मुरगावला हलवायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे मला एक संभाजी महाराजांचं चरित्र अभ्यासल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जावते, म्हणजे आपल्या शत्रूला त्यांच्या राजधान्या बदलायला सोडायला लावणार एकमेव माणूस म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आहेत. औरंगजेबाला दिल्लीहून यावं लागलं खाली राजधानी सोडून, पोर्तुगीजांना गोव्याची राजधानी मुरगावला हलवायला लागली. आणि तिसरी इंग्रजांना तर मुंबई त्यांनी विकायला काढली होती, अक्षरशः विकायला काढलेली होती संभाजी महाराजांनी. क्या बात आहे. इंग्रजांनी विकायला काढली ती. म्हणजे हे एवढी जी ताकद, ह्या ज्या लढाया झाल्यात ना, ह्या गोष्टींचा संभाजी महाराजांच्या इतिहासाचा आपण अभ्यास केलेला पाहिजे. पण दुर्दैवानं काय झालं की आता आपल्याकडं, तुम्ही आता छावा चित्रपटाचा उल्लेख केला, आपल्याकडच्या लोकांचा फार भाबडा समज आहे की नाटक, कथा, कादंबऱ्या आणि चित्रपट यालाच आपले लोक इतिहास म्हणतात. आता छावा चित्रपट उद्या तुम्ही आता 5-6 वर्षाची पोरं छावा चित्रपट बघायला जाते, 10 वर्षाची समजा, ती उद्या जाऊन कॉलेजमध्ये गेल्यानंतर अरे मी संभाजी महाराजांविषयी हे पाहिलं होतं बरं का, ते बरोबर आहे का, सोयराबाई त्यांच्या आईनी हे केलं होतं, त्यांच्या मेवण्यांनी वगैरे अशा गोष्टी वगैरे दाखवल्या जातात ना. तर हे होऊ नये म्हणून आपण जे संभाजी महाराजांचा जो इतिहास आहे पत्रामधून येत असेल, परकीयांनी काय नोंदी करून ठेवलेल्या आहेत, म्हणजे पोर्तुगीजांची नोंद फार मस्त आहे की आशिया खंडामध्ये कुणी केलं नसतं एवढा मोठा पराभव आहे जो संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांचा केला. तर ही पोर्तुगीजांसोबतची लढाई आहे.
तर सिद्धीसोबतची लढाई असेल. हो. आणि ह्याहून दुसरी गोष्ट म्हणजे कर्नाटकमध्ये संभाजी महाराजांच्या 2दा स्वाऱ्या झालेल्या आहेत. 2दा स्वाऱ्या झाल्या, पण त्या सुद्धा दाखवल्या गेलेल्या नाही म्हणजे ह्या चित्रपटामध्ये. सिद्धी म्हणजे चित्रपटाचा तुम्ही उल्लेख केला म्हणून तुम्हाला सांगणं भाग आहे ठीक मला आहे, गोष्टी. चित्रपट हा हा. एक प्रभावी माध्यम आहे. हा, हा. संभाजी ते महाराजांच्या दाखवायला पाहिजे होतं. इतिहासाच्या अनुषंगाने भरपूर नवीन हो. संशोधक तयार होतील अशी आपण अपेक्षा करू छावा चित्रपटाकडून. हम्म. पण तुझ्या मूळ मुद्द्याकडे परत येऊयात हम्म. की संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांवर वचक बसवला, येस येस. इंग्रजांवर वचक बसवला, हो. मुघलांना तर त्यांची राजधानी सोडून दख्खनेत यावं लागलं. हो. दख्खनेत आल्यानंतर संभाजी महाराज ज्यांचं जे राज्य, ज्याला आपण स्वराज्य म्हणतो, मराठ्यांचं राज्य म्हणतो, जर त्याची व्याप्ती बघितली तर ती महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या काही भागांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्येच होती, जिंजीपर्यंत गेली. तर ज्यावेळेस जिंजीपर्यंत राजधानी गेली होती आणि औरंगजेबाने कर्नाटकावर आक्रमण केलं होतं, म्हणून संभाजी महाराजांना कर्नाटकात उतरावं लागलं का? त्याच्या मागे काही दुसरे तिथले स्थानिक नाही, मुद्दे होते? स्थानिक मुद्दे असे होते की तिथले जे पुंड पाळेगार, तिकडच्या तुम्ही जर जुन्या ग्रंथांमध्ये जर पाहिलं म्हणजे संस्कृत ग्रंथामध्ये पाळेगार हा शब्दच वापरला त्यांच्यासाठी. त्याच्यामध्ये म्हैसूरचा राजा जो चिक्कदेवराय असेल, तर ह्यांनी काय केलं की मुघलांना मदत करायचं हे ठरवलं होतं. म्हणजे स्वराज्याविरोधात शेवटी ती कारवाई आली ना, आणि कर्नाटकचा जो सुभा होता पूर्ण पाहायचा, तर ते हरजीराजे महाडिक म्हणजे त्यांचे दाजी होते, ते पाहत होते. तर एकदा काय झालं की ज्यावेळेस म्हैसूरचा राजा चिक्कदेवराय जो होता त्याच्या विरुद्ध मोहीम उघडली. त्या मोहिमेमध्ये जैताजी काटकर आणि हे दादाजी काकडे यांना खूप छळ केला त्याच्या चिक्कदेवरायाने. त्यांचे कान नाक कापले, त्यांना घोड्याच्या वाई तुडून मारलं वगैरे वगैरे. संभाजी महाराजांनी ती मोहीम उघडली त्यांच्या विरोधामध्ये, ते पुरावे वगैरे भेटतात. पण ह्यांनी बी खूप नाकास म्हणजे काय म्हणतो दम आणला म्हणजे संभाजी महाराजांचे, की त्रास वगैरे देऊन खूप त्रास दिलेला होता ह्या गोष्टींचा तिथल्या लोकांनी सुद्धा. पण एकाच वेळी अनेक शत्रूंना तोंड देणं संभाजी महाराजांना शक्य नव्हतं, म्हणून त्यांना ती कर्नाटकची मोहीम सुद्धा, पहिली जी मोहीम असेल ती अर्धवट सोड म्हणजे हरजीराजा महाडिकांवरती त्याची जबाबदारी सोडून त्यांना वापस यावं लागलं होतं. दुसऱ्या वेळेस बी तेच झालेलं होतं. मग ही कर्नाटकातली लढाई आहे. सिद्धीचं मग जंजिरा किल्ला, पोर्तुगीज, इंग्रज, डच, आणि ह्याहून सगळ्यात काय म्हणतात त्याला एकदम सायलेंट किलर जे असतील तर ते आजूबाजूला वावरणारे मंत्री त्यांचे, ह्यांचा पण बंदोबस्त करायचा आहे. म्हणजे एक व्यक्ती ज्याचं तख्तावरती आल्यानंतर वय वर्ष फक्त 23 आहे, फक्त 23 आहे. मग कसं थोपवायचं हे संकट, ते आपला इतिहास वाचलं तर कळतं आपल्याला. छत्रपती संभाजी महाराज म्हणलं की आपल्याला निश्चित आठवतो त्यांचा पराक्रम. पण मला त्यांची आणखीन एक बाजू तुझ्याकडून जाणून घ्यायची आहे, संभाजी महाराजांची साहित्यिक परंपरा. कारण संभाजी महाराजांचं साहित्य म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतात बुधभूषण, नखशिका किंवा नखशिक, नायिका भेद आणि 7 शतक, ही 4 ग्रंथ. पण या ग्रंथात नेमकं लिहिलं काय? हे ग्रंथ कशाबद्दल लिहिलेले आहेत? या ग्रंथांच्या भाषा कुठल्या आहेत? त्यांचे मूळ विषय काय आहेत? साहित्यिक संभाजीराजे म्हणजे नेमकं काय, याचं उत्तर मात्र कोण अपेक्षित आहे? कसं असतं की आता आपण शहाजी महाराजांचा म्हणजे भोसले घराण्याचा इतिहास जर पाहायचा गेला तर शहाजी महाराजांपासून आपण सुरू करूया. शहाजी महाराज, शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज, नंतर राजारामराजे वगैरे. तर संभाजी महाराजांना ना एक फार मोठी परंपरा लागलेली शहाजी महाराजांपासून साहित्याची. म्हणजे बेंगळूर मुक्कामी शहाजी राजांकडे तुम्ही राधा महाराज संपूर्ण नावाचं एक काव्य जे जयराम पिंडे नावाच्या कवी लिहिले, त्यात सगळ्या कवींची नावे आहेत. त्यांच्या दरबारी किती कवी होते शहाजी राजांच्या? 72 कवी होते. 72 मराठी, हिंदी, उर्दू, अगदी मला तर विशेष त्याच्यामध्ये एक नोंद भारी वाटते की पंजाबी भाषेतला कवी सुद्धा त्यांच्याकडे होता. क्या बात आहे. तरी एवढी मोठी त्यांना परंपरा लाभलेली. स्वतः शहाजीराजे संस्कृतचे पंडित होते. आणि तुम्ही आता तंजावरला गेला, जिंजीला गेला तर जिंजीला वगैरे गेला तर तुम्हाला ते तिकडे तंजावरची जी सरस्वती महाल लायब्ररी आहे तिथं भरपूर इतिहास ह्या गोष्टीचा तुम्हाला भेटेल. पण आपण महाराष्ट्रात आलो समजा शिवाजी महाराजांकडे. संभाजी महाराजांच्या इतिहासामध्ये नाही का एक बाजू फारच कमी देखील दाखवली गेलेली आहे. म्हणजे जर तुम्ही मागच्या 100 वर्षाचा इतिहास जर पाहिला संभाजी महाराजांच्या चरित्र लेखनाचा किंवा तो इतिहास दाखवण्याचा, नाटक कादंबऱ्या त्यात प्रामुख्यानं मेन साधलेत. त्याच्यामध्ये चरित्र ग्रंथ फार कमी म्हणजे नाहीच असं म्हणू शकतो आपण. हे करूयात. मग नाटकामध्ये काय करायचं? नाटकामध्ये एकतर संभाजी महाराजांची वाईट बाजू थोडीशी दाखवायची, दुराचारी वगैरे होते, त्यांना लाद वगैरे होता, आणि डायरेक्ट शेवटच्या प्रसंगावरती यायचं, ह्याच्यामध्ये बलिदानावरती यायचं, आणि मधल्या लढायांचा थोडाफार एक काळ दाखवायचा. पण ते काय एवढा प्रकर्षाने म्हणजे दाखवायचं नाही. दाखवायच्या 2 बाजू दाखवायच्या. साहित्याच्या बाबतीमध्ये काय दाखवायचं नाही, ह्या 2 बाजू दाखवायच्या. मग संभाजी महाराजांची जी साहित्यिक प्रतिमा आहे ती हळूहळू काय व्हायला लागली, 1926 साली आपल्याकडे खूप मोठे संशोधक होऊन गेले. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरामध्ये त्यांनी काम केलेले, मुंबईला पण काम केलेले हरिदामोदर वेलणकर म्हणून. हरिदामोदर वेलणकर
तर त्यांच्याकडे काय आलं की 1922 साली रॉयल एस्थेटिक सोसायटी म्हणून संस्था आहे आपल्या मुंबईला. बर. तर तिथं जे ग्रंथ हस्तलिखित ग्रंथ जतन करून ठेवलेले आहेत, तर त्यांचं कॅटलॉगिंग करायचं काम आलेलं. ओके. तर ते कॅटलॉगिंगचं काम करत असताना त्यांना एक हस्तलिखित सापडलं आणि ते हस्तलिखित होतं बुधभूषणचं. मग त्या बरं. बुधभूषण तो रीड केल्यानंतर त्याला संभाजी महाराजांचं नाव दिसलं. हं. तर त्यावेळेस संभाजी महाराजांची जी बाजू होती ना एकदम बदनामीकारक होती आणि अशा बदनामीकारक व्यक्तीचं नाव एखाद्या साहित्यिक कृतीशी जुडतंय. बुधभूषणसारखी संस्कृत त्यांनी जे रीड केल्यानंतर त्यांना कळलं. मग त्यांना काही त्याच्यामध्ये इंटरेस्ट आला आणि त्यांनी ठरवलं की ह्या ग्रंथाचं संहिता संपादन मी करेल. मग 1926ला त्यांनी ते संहिता संपादन केलं. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेमार्फत ते प्रकाशित केलं. म्हणजे आजच्या या वर्षात 99 वर्ष झाले. हा, 99 वर्ष. आता 26 वडले 100 वर्ष पूर्ण होतील संभाजी महाराजांचा बुधभूषण ग्रंथ प्रकाशित होऊन. त्याच्या आधी कुणालाच माहित नव्हतं की संभाजी महाराज म्हणजे एक साहित्यिक आहेत. हरी वेलणकर हे त्या संशोधकांचं नाव. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर आणि रॉयल एस्थेटिक सोसायटीमध्ये काम करत होते. म्हणजे 1926च्या आधी जर आपण ठरलं ना की संभाजी राजे म्हणजे एक साहित्यिक आहेत, हे कुणालाही माहित नव्हतं. ओके. मग तिथून पुढं त्यावेळेस खूप एक मोठे संशोधक होते आणि चांगले व्यावसायिक पण होते. तुम्ही नाव ऐकलं असेल कधी, पुरुषोत्तम विश्राम माऊजी म्हणून. उवी माऊजींचं नाव ऐकलं असेल. त्या माऊजींना एक गोष्ट माहित होती की छत्रपती संभाजी महाराजांचं अजूनही हिंदी काव्य आहे, जे आपली वाराणसीला संस्था आहे नागरी प्रचारणी सभा काशी, त्या संस्थेमध्ये ते जतन करून ठेवले. त्याच्यामध्ये 3 ग्रंथ आहेत त्या संस्थेत जतन करून ठेवले त्यावेळेस. एक होता नायिकाभेद, नक्षिक आणि 7 शतक. आता थोडंसे विषयांतर होईल, पण मी तुम्हाला ह्या गोष्टींची बॅकग्राऊंड सांगणं फार महत्त्वाचं आहे की कोणामुळे ह्या गोष्टी पुढे आल्या. तर नायिकाभेद, नक्षिक, 7 शतक ह्या ग्रंथांचं हस्तलिखित तिथं होते काशीला. तर ते पुरुषोत्तम विश्राम माऊजींना माहित होतं. मग ते त्यावेळेस एक मिश्रबंधू विनोद म्हणून 3 बंधू होते. तर त्यांची एक मिश्रबंधू पत्रिका म्हणजे ते त्यांचं लिखाण चालायचं. एक माधुरी पत्रिका म्हणून होते. तर त्या ह्या ग्रंथांमध्ये आणि ह्या पत्रिकेमध्ये त्यांचं थोडंसं साहित्य प्रकाशित झालेलं होतं. तर ही माहिती ज्यावेळेस हरी दामोदर वेलणकरांना कळली, तर त्यांनी असं भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराला सांगितलं या संस्थेला की मला ह्या बुधभूषण ग्रंथासोबत संभाजीराजांचं जे हे काव्य आहे ना ते सुद्धा प्रकाशित करायचं. तत्कालीन त्यातल्या समितीनं हे प्रकाशित करायची परवानगी दिली नाही त्यांना. म्हणजे तसंच राहिलं. त्यानंतर काय झालं की त्यावेळेस एक खूप चांगले नाटककार होते आपल्याकडे, विना कोठेवाले म्हणून. विना कोठेवाले म्हणजे त्यांनी त्यावेळेसचे नाटककार त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांवरती एक नाटक लिहिलं. त्या नाटकाचं नाव होतं, आता तुम्ही छावा चित्रपटाचा उल्लेख केला म्हणून तुम्हाला सांगतो की त्याच छावा चित्रपटासारखंच एक नाव होतं, छान नाव होतं. त्याचं नाव होतं संगीत छेडलेला छावा. छेडलेला छावा. तर ते संगीत छेडलेला छावा म्हणजे फार इंटरेस्टिंग बरं का. म्हणजे ही गोष्ट आता फार कमी लोकांना माहिती, फार कमी लोकांना म्हणजे नाही माहिती की संगीत छेडलेला छावा नाटक त्यांनी काढायचं ठरवलं. पण ह्यांच्यावरती प्रभाव होता किंवा ह्यांचा संबंध जो आलेला होता हरी दामोदर वेलणकरांशी आला, त्यानंतर वासी बेंद्रेंशी आलेला आहे, ज्यांनी संभाजी महाराजांचं चरित्र लिहिलं. आणि हे विना कोठेवाले वासी बेंद्रेंच्या ऑफिसमध्ये आले, तर ज्यांनी संभाजी महाराजांसाठी कार्यालय उभं केलं होतं त्यांच्या चरित्र संशोधनासाठी. त्या ऑफिसमध्ये आले, त्यानंतर त्यांनी माहिती गोळा केली. पण तिथं त्यांना एक माहिती कळाली की हरी दामोदर वेलणकरांकडे म्हणजे HD वेलणकरांकडे नायिकाभेद, नक्षिक यांचं हस्तलिखित पण आहे. तर ते त्यांच्याकडून त्यांनी घेतलं. ते म्हणले माझ्याकडे द्या, मी प्रकाशित करतो. ते प्रकाशित कसं करायचं म्हणजे ह्या त्यांनी जे संगीत छेडलेलं छावा जे नाटक आहे ना, त्याची स्टोरी फार इंटरेस्टिंग आहे की त्या नाटकाच्या निमित्तानं 3 गोष्टी घडलेल्या आहेत. एक, त्यांनी संगीत छेडलेलं छावा नाटक काढलं. नाटक तत्कालीन रूढीनुसार ज्या गोष्टी होत्या म्हणजे थोडंसं बदनामीकारक म्हणूयात किंवा काही गोष्टी ज्या होत्या त्या आलेल्या होत्या. आणि प्रथमतः म्हणजे इतिहासामध्ये कुठं वाचलं नाही, नाटकाच्या प्रकाशनाबरोबर त्यांनी शेवटी एक परिशिष्ट जोडलं आणि त्या परिशिष्टामध्ये नायिकाभेद, नक्षिक या ग्रंथातली जेवढी पदं होती त्यांना उपलब्ध झाली होती त्यावेळेस ती सगळी छापून काढली. क्या बात. आणि त्या नाटकाच्या प्रत्येक प्रवेशाला त्यांनी जेव्हा HD वेलणकरांनी संभाजी महाराजांचा ग्रंथ बुधभूषण प्रकाशित केला, त्या बुधभूषणमध्ये एक श्लोक टाकले त्याच्यावर. पहिला प्रयत्न. आणि त्याच्यावर इंटरेस्टिंग अशी गोष्ट की आता तुम्ही छावा चित्रपट पाहिला आणि चित्रपट पाहिली ज्यात संभाजी महाराजांना वाघ सिंह पाडताना दाखवलेलं आहे. त्या नाटकाचं मुखपृष्ठ जर तुम्ही पाहिलं त्याच्यावरती संभाजी महाराजांना एक वाघ पाडताना दाखवलेलं आहे. ते चित्र जर कोणी बनवलेलं असेल म्हणजे त्या नाटकासाठी तर ते होते धुरंधरांची मुलगी अंबिका धुरंधर. त्यांनी वयाच्या 22 वर्षी ज्यावेळेस त्यांचं शिक्षण कंप्लीट झालं होतं त्यावेळेस बनलं होतं. थोडं विषयांतर झालं पण मी हे इंटरेस्टिंग आहे. म्हणजे संभाजी महाराजांचं बुधभूषण आपल्याला माहिती आहे, संभाजी महाराजांनी बुधभूषण ग्रंथ लिहिला किंवा इतर 3 ग्रंथ लिहिलेत, पण नेमके ते प्रकाशित कोणी केले ही स्टोरी नाही माहिती.
फार कारण interesting संस्कृत जाणणारे एकतर संस्कृतचे पंडित, आहे. बरोबर. आता एकतर तारा भावळकरांनी आता तुम्ही मराठी साहित्य संमेलन झालं, त्यांनी भाषा केली, म्हणजे वक्तव्य केलं हो, की भाषा जर बोलली तरच ती जिवंत राहते. करेक्ट. आता संस्कृत आपल्या महाराष्ट्रामध्ये काय संस्कृतमध्ये आपण संवाद साधत नाहीत. कन्व्हर्सेशन करू शकत नाही नाही. करत. नाही, म्हणजे फार कमी लोक. ती संहिता तशीच राहिली. हम्म, म्हणजे सामान्य लोकांच्या ती विस्मृतीत गेली समजा, थोडक्यात आपण म्हणूया. बरोबर. पण नाटकाच्या रूपानं लोकांना ती कळायला लोकांसमोर लागलं आली. की संभाजीराजे एक साहित्यिक आहेत. बुधभूषण सारखा ग्रंथ लिहिला, नायिकाभेद लिहिल्या, नखशिख लिहिले, असे ग्रंथ लिहिले. ते नाटकामुळे कळलं, त्याच्यामुळे त्यांचं योगदान फार चांगलं आहे. बरं. आणि त्यानंतर काय झालं की आता हे बुधभूषण ग्रंथ रॉयल एस्थेटिक सोसायटीमध्ये का सापडला, ह्याच्या मागे एक स्टोरी आहे. आता बुधभूषण ग्रंथ यांनी संहिता प्रकाशित केली. हो. नंतर 2007 साली त्याचा मराठी अनुवाद झाला, जो ॲडव्होकेट शैलजा मुळक मॅडम आहेत आपल्या जी. पुण्यामध्ये, त्यांनी त्यांच्या पुढाकारानं डॉक्टर प्रभाकर ताकोले सरांनी तो प्रकाशित केला. हो. तिथपर्यंत आपण हे करूयात. पण संभाजी महाराजांचं बुधभूषण सापडला कोणाला, म्हणजे कोणती अशी व्यक्ती होती ज्या व्यक्तीमुळे संभाजी महाराजांचा बुधभूषण आपल्याला मिळाला. म्हणजे वेलणकरांना हा. जे बुधभूषणाची हा. प्रत भांडारकर आपल्या रॉयल एशियाटिक सोसायटीमध्ये मुंबईला मिळाली, ती तर कोण ती प्रत तिथं कोण घेऊन गेलं? कोण घेऊन गेलं, बरं. कोण होता व्यक्ती तो? तर त्या व्यक्तीचं नाव डॉक्टर भाऊदाजी लाड. भाऊदाजी लाड, हा, ज्यांच्या नावाने आज ज्यांच्या खूप मोठं नावानं आज संग्रहालय आहे. मुंबईमध्ये मुंबईमध्ये. म्युझियम आहे. तर हे भाऊदाजी लाड जे होते ना, हे फेमस डर्मेटॉलॉजिस्ट होते. आणि भारतामधला पहिला त्वचा तज्ञ ज्यानं कुष्ठरोगावरती औषध शोधून काढलं. बरं. आणि कुष्ठरोगावरती औषध कुठल्या गोष्टीपासून शोधून काढलं, तर कवट नावाचं फळ तुम्हाला माहिती आहे, आपण खातो फार, ते म्हणजे साखर टाकून वगैरे आपण खातो. त्या बरोबर. कवटापासून त्यांनी ते औषध शोधून काढलं. हम्म. तर त्यांना एक शौक होता की अँटिक गोष्टी गोळा करायचा. बरं. मग ते त्यांनी भारतभर भ्रमण केलं वगैरे गोष्टी. आणि त्या भारतभर भ्रमण केल्यानंतर त्यांना ती बरीचशी हस्तलिखितं मिळाली. आणि त्यांचा जो हस्तलिखितांचा संग्रह आहे ना, तो रॉयल एस्थेटिक सोसायटीमध्ये जतन करून ठेवला आहे. आणि त्या संग्रहात ही बुधभूषणची प्रत सापडली. बरं बरं बरं. तर कदाचित भाऊदाजी लाडांनी त्यांना जर मिळालं नसतं तर आज आपल्याकडे काहीच नसतं की संभाजी महाराजांचं साहित्य म्हणून सांगायचं आहे. पण त्याला एक दुसरा पुरावा आपल्याला भेटला बुधभूषणचा, जो संभाजी महाराजांनी बुधभूषण ग्रंथ लिहिला आहे. तर तो धर्मकल्पलता म्हणजे दंडनीती नावाचा जो ग्रंथ आहे, जो राजाराम चरितमचा ग्रंथ लिहिला केशव पंडितांनी, तर शेवटी एक श्लोक आहे, त्या श्लोकामध्येच त्यांनी बुधभूषणचा उल्लेख केलेला आहे. नंतर वासिबेंद्रांनी प्रकाशित केला. बरं. तर ती एक स्टोरी. आता बुधभूषण हा संस्कृत भाषेमधला ग्रंथ आहे. हो. ओके. ह्याच्या संस्कृतमध्ये पण त्या ग्रंथाबद्दल बी देखील थोडासा अन्याय झाला. म्हणजे ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी असणाऱ्या कवींच्या, म्हणजे त्यामध्ये तो राज्यवर कोश असतील, शिवभारत असेल वगैरे बरेचसे ग्रंथ आहेत, राधा माधव विलास शंभू पर्णाल पर्वत ग्रहणाख्यान, बऱ्याच ग्रंथाची नाव आहेत. म्हणजे पदरी असलेल्या कवींचे सुद्धा त्यांचे 2-2 अनुवादकांनी, एक अनुवादकांनी अनुवाद करून हे झाले. पण खुद्द छत्रपतींनी लिहिलेला ग्रंथ गेली 1926 ते 2007 जवळपास पाहिजे 80 वर्ष कुणी अनुवाद करायला पुढे आलं नाही. बरं. कुणीही केला नाही त्याचा अनुवाद. ही शोकांतिक आहे महाराष्ट्राची. बरोबर. मग त्यानंतर 2007ला तो प्रभाकर दाखवलेंच्या रूपानं त्याचा अनुवाद झाला. आणि कळलं की संभाजी महाराज बुधभूषणमध्ये काय सांगतायत. त्याचे 3 अध्याय आहेत. 3 अध्याय. 3 अध्याय त्याच्यामध्ये. तर पहिल्या अध्यायामध्ये त्यांनी आपल्या कुळाची स्तुती केलेली, त्यामध्ये शहाजी महाराजांचं नाव आहे, शिवाजी महाराजांचं नाव आहे, राज्याभिषेकाचं वर्णन येतं. त्यानंतर दुसऱ्या अध्यायामध्ये राजाची कर्तव्ये, अमात्यांची कर्तव्ये काय असावीत, किंवा अजून हेरांची कामं कशी असावीत, किंवा स्वराज्यातल्या बाकी गोष्टी, मंत्र्याची वगैरे खूप छान विश्लेषण केलं. संपूर्ण ग्रंथ अभ्यासल्यानंतर आपल्याला लक्षात येतं. पण त्या ग्रंथामधला एक महत्त्वाचा श्लोक आहे, जो संभाजी महाराजांवरती ज्या ज्या लोकांनी आरोप केलेले, ज्या लोकांनी त्यांना ह्या बदनामीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं ना, संभाजी महाराज म्हणजे एक मदिराक्षी किंवा दारुडे वगैरे अशा गोष्टी मांडल्या, त्या लोकांना ही चपराक आहे की स्वतः संभाजी महाराज काय म्हणतात. त्यांचा एक श्लोक आहे. आता मी एवढा संस्कृतचा जाणकार नाही, कदाचित श्लोक बोलताना मला काही चूक झाली तर माफ करा, पण त्याच्यामध्ये एक फार छान श्लोक आहे की व्यसनानीच सर्वांनी भूपती परिवर्जयता सप्तदोषाम सदा राज्ञा हातव्या व्यसनोदया. थोडं हळू परत एकदा. व्यसनानीच सर्वांनी भूपती परिवर्जयता सप्तदोषाम सदा राज्ञा हातव्या व्यसनोदया. आता संस्कृतमध्ये माझ्या काय संस्कृत एवढं येत नाही, पण मी बोलण्याचा प्रयत्न केला. संभाजी महाराज म्हणतात की जो ज्ञानी पुरुष आहे, जो राजा आहे, त्याचा अर्थ थोडक्यात सारांश सांगतो की त्यांनी 7 दोषांपासून दूर राहिलं पाहिजे कधी पण. त्या 7 दोषांमध्ये ते 7 दोष आहेत. त्या 7 दोषांपैकी एक दोष आहे स्त्री आहे, परस्त्रीपासून दूर राहिला पाहिजे, जुगार नाही खेळला पाहिजे, आणि तिसरी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कुठल्याही म्हणजे वस्तूचं व्यसन नाही केलं पाहिजे. जे छत्रपती संभाजी महाराज
त्या बुधभूषणमध्ये अशा गोष्टी सांगतायत. ते दारूच्या आहारी जाऊन, परस्त्रियांच्या आहारी जाऊन राज्य बुडवतील का? ही गोष्ट समजली पाहिजे. कदाचित म्हणून म्हणजे ही गोष्ट बुधभूषणची गोष्ट बऱ्याच लोकांना माहीत नव्हती म्हणून ते. आणि ज्या ज्या लोकांनी हे आरोप केले तर संभाजी महाराजांवरती, तुम्ही असे होता तसे होता वगैरे केलं, त्यांनी बुधभूषण अभ्यासलेलंच नाही. एकाने नाही अभ्यासलेलं. थोडंसं विषयांतर करतो. हम्म. बुधभूषणमध्ये काय लिहिलंय हे मी तुला विचारलं, हा. पण आता तुझ्या व्यसनाचा उल्लेख केलास. बुधभूषण पहिल्यांदा प्रकाशित झालं 1926 ला, 26 साली. बरोबर. हा. वासी बेंद्रेंनी छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरचा सर्वोत्कृष्ट संशोधकीय ग्रंथ प्रकाशित केला 1960 ला. आणि त्याच्या काही वर्षांतर कमल गोखलेंचं पुस्तक हो, आलंय, हो. जी त्यांची PhD आहे. हो. हे आपण प्रमाण मानतो, वासी बेंद्रे आणि कमल गोखले. हो. असं असतानाही विश्वास पाटलांनी त्यांच्या संभाजी कादंबरीमध्ये जे लिखाण केलंय, जे बदनामीकारक आहे, एवढे पुरावे हातात असतानाही विश्वास पाटलांनी त्यांच्या कादंबरीमध्ये संभाजी महाराजांच्या हातामध्ये दारूचे ग्लास दाखवलेत, अशी एक फेसबुक पोस्ट तूच केली होती. हो, हो, बरोबर. त्याच्याविषयी मला जरा सांग. वासी बेंद्रेंना संभाजी महाराजांचं संशोधन करण्यासाठी, ज्यांनी कोणी वासी बेंद्रेचं चरित्र अभ्यासलेलं असेल किंवा त्यांच्या पुस्तकांच्या प्रस्तावना वाचल्या असतील, त्यांचे लेख वाचले असतील, त्या लोकांना एक गोष्ट माहिती की वासी बेंद्रेंना छत्रपती संभाजी महाराजांचं संशोधन करण्यासाठी एक संस्था निर्माण करायला लागली, एक कार्यालय टाकायला लागलं. बरोबर. छत्रपती संभाजी महाराज कार्यालय लिमिटेड म्हणून, चरित्र कार्यालय म्हणून लिमिटेड, सिक्का बी आहे उपलब्ध. बरं. 1918 साली त्या संस्थेची स्थापना झाली. ती 1960 ला यशवंतराव चव्हाणांनी त्यांना सांगितले की तुमच्या चरित्रग्रंथ प्रकाशित करा. 42 वर्ष गेलीत. 42 वर्ष. आता तुम्ही आता विश्वास पाटील सरांचं नाव घेतलंय. एका व्यक्तीला त्याचं चरित्र निर्माण करायला 42 वर्ष लागली. आता कादंबरी एखादी निर्माण करायचं, आता छावाचे जे लेखक आहेत शिवाजी सावंतांचा प्रश्न विचारला होता की तुम्हाला किती वेळ लागला, त्यांनी काहीतरी 5-7 वर्षाचा कालखंड लावलेला आहे. म्हणजे आज पण मी अभ्यास करतोय, बाकीच्या संशोधक अभ्यास करतात, वेळ किती लागेल हे आपण सांगू शकत नाही. करेक्ट आहे. पण एक जो बदनामीचा सूर संभाजी महाराजांविषयी होता, जे लिखाण होतं, ते वासी बेंद्रेंमुळे, कमल गोखलेंमुळे त्याला स्टॉप भेटला. कारण संभाजी महाराजांची जेवढी नाटकं, कथा, कादंबऱ्या जास्त आल्या ना, तर 60 पर्यंत भरपूर आहेत. 60 नंतर मी आकडे काढून बघितले, फार कमी झाले, रेअरच झालं. संभाजी महाराज नाटकच नंतर हे झाले, रेअर झाले खूप. म्हणजे त्यांचं जे बदनामीकारक लिखाण करणार बऱ्यापैकी बंद झालं. बदनामीकारक म्हणण्यापेक्षा संभाजी महाराजांची नाटकच काढणारे बंद झाले. बरं. हे असं मला हरकत नाही. एकमेव नाटककार म्हणजे वसंत कानेटकर, आणि फार 2-3 नाटकं आहेत. वसंत कानेटकरांचं नाटक आहे 1960च्या आसपास रिलीज झालेलं आहे ते. बरं. हे सगळं होत असताना एक चांगली प्रतिमा संभाजी महाराजांची त्यांनी, आता भरपूर वाद आहेत त्याच्यामध्ये, येत नाही. आणि मी ज्यावेळेस संभाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करू लागलो, कादंबऱ्या वाचू लागलो, छावाची कादंबरी मला वाचण्यात आली आहे. त्यानंतर ती ठीक आहे, ती त्या काळात 1979च्या. त्यानंतर राजकुवर बोबडे म्हणून होते स्त्रीलेखिका, त्यांची कादंबरी वाचण्यामध्ये आली. आता विश्वास पाटलांची मी कादंबरी वाचली, ती अलीकडच्या काळातली, आत्ता, बरोबर, फार जुनी नाही, 2007 का 2008 साली काहीतरी ते रिलीज झालेली आहे. कादंबरीमध्ये मी जे पहिलं प्रकरण वाचलं, म्हणलं हे प्रसंग संभाजी महाराजांच्या आयुष्यात आलेच कुठून. तिथे गोदावरीचं ते काहीतरी दाखवलेलं आहे, मग ती गोदावरी सुरुवातच तशी दाखवलेली. ठीक आहे म्हणलं, पुढं काहीतरी चांगलं असेल. पुढं वाचत 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 गेलो. त्यानंतर थोडंसं पुढे गेलो, थोडा एक किस्सा त्यामध्ये सांगितला होता की संभाजीराजे एका जहाजावरती उभे आहेत, सोबत कवी कलश आहेत. बरं. आणि त्याच्या बाजूला आरब आहेत. बरं. ते मस्कत ओमानमधून आलेले आरब आहेत. आणि त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे की अशा वेळी संभाजीराजे आणि कवी कलश मद्याचे प्याले रिचवीत, असा शब्द त्याच्यामध्ये, मद्याचे प्याले रिचवीत. म्हणजे तुम्हाला काय दाखवायचे संभाजी महाराज? टायटॅनिक मधला सीन दाखवायचा आहे का तो, ज्याच्यावरती ते हे करायला येतं? परत त्याच गोष्टी त्याच्यामध्ये आल्या, जे शेवटी तुम्हाला संभाजी महाराजांना दारू पितानाच दाखवायचं आहे ना, हे करतानाच दाखवायचं आहे ना. कशासाठी करायचं या गोष्टी? त्याचे पुरावेच नाही आहेत. एक पुरावा आणून दाखवा की संभाजी महाराजांनी या प्रसंगाच्या वेळी दारूचा ग्लास हातामध्ये घेतलेला आहे, दाखवा प्रसंग. कुठंच नाही सापडणार. हे सगळे प्रसंग बकरीमध्ये आलेले आहेत. ह्या संभाजी महाराजांनी 9 वर्षाची कारकीर्द आहे, कुठल्याही संशोधकांनी पुरावा आणून दाखवा की संभाजी महाराजांनी दारूचा ग्लास घेऊन हे असं सीन केलेले आहेत, कुठंच पुरावे नाहीत. झालं ती गोष्ट. तुम्हाला संभाजी महाराजांचं चरित्र हे उज्ज्वलरित्या दाखवायचं की परत ते बदनामीचे सूर तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवायचे, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण. हे असे प्रसंग काही घडलेले नाही आहेत. ठीक आहे. आता हे थोडंसं विषयांतर झालं. परत आपण साहित्यिक संभाजीराजे या विषयाकडे येऊ. साहित्यिक संभाजीराजे
त्यांच्याच ग्रंथामध्ये ते लिहित आहेत की व्यसनापासून दूर राहायला पाहिजे, राजाने व्यसन नाही केलं पाहिजे. त्याच्यामुळं ह्या लोकांनी किती बदनामी करायची ठरवली तरी छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी होणं शक्य नाही. नाही हे निश्चित आहे. नाही ते जळजळीत त्याच्यासारखं आहे. त्याला केशव पंडितांना फार ते राजारामचरितमध्ये फार एक भारी भारी विशेषण लावले, ज्वलन तेजस, जळजळीत त्यासारखं. खरंय. तर या संभाजी राजांच्या बुधभूषण विषयी तू व्यवस्थितपणे सगळी माहिती दिली. तसं हे नख, शीख, सात शतक आणि नायिकाभेद या 3 ग्रंथामध्ये नेमकं काय लिहिलं? त्यात आपण बुधभूषणचं सांगितलं की त्याच्यावरती आता 80 वर्षानंतर त्याचा अनुवाद झाला. म्हणजे ही शोकांतिकाच आहे महाराष्ट्रासाठी. एकही संस्कृतचा पंडित पुढे आला नाही संभाजी महाराजांच्या बुधभूषण ग्रंथाचा अनुवाद करण्यासाठी, एकही आला नाही. बरोबर, ठीक आहे. हा नखशिक, नायिका भेद आणि 7 शतक हे ग्रंथ हे ब्रज भाषेमधले, ब्रज हिंदी भाषेमधले. आता हे ग्रंथ संभाजी महाराजांनी का रचले असाही मला कधी कधी प्रश्न पडतो, आणि माझ्या अगोदर बऱ्याच संशोधकांना पडला किंवा अभ्यासकांना पडलेला आहे की का रचले असावीत. त्याचं कारण आहे की संभाजी महाराजांचा ज्यावेळेस आग्र्याला कैद झाली त्यावेळेस बराचसा काळ हा मथुरेला गेलेला आहे. बरोबर. त्याच्याबद्दल मी थोडेसे वाद आहेत बरं का, की मी ठामपणे सांगून शकणार नाही आता सध्या की हे स्टेटमेंट करणं चुकीचं की त्यांना आग्र्याच्या कैदीनंतर मथुरेला ठेवलं की वाराणसीला ठेवलेलं आहे. पण एक उत्तरेमध्ये होते. आता उत्तरेमध्ये कृष्ण भक्तीचा खूप मोठा इम्पॅक्ट आहे, आत्ता पण आपण पाहतो खूप. पण तिकडं नायिकाभेद, नखशिक आणि 7 शतक याच म्हणजे हीच नावं असणारी, पण त्या ग्रंथाचे ग्रंथकर्ते वेगळे आहेत, अशी भरपूर आहेत. बरं. त्यांचा प्रभाव ते एक गोष्ट असली पाहिजे त्याच्यावरती पडलेला आहे. आणि दुसरं गोष्ट म्हणजे कवी कलशांचा खूप जवळीक त्यांच्याकडे आली, त्यामुळे त्यांनी ते तिन्ही ग्रंथ ब्रज हिंदी भाषेमधली, ब्रज हिंदी तर ते लिहिलेले आहेत. आणि नखशिक आणि नायिकाभेद, नायिकाभेद ह्या ग्रंथामध्ये कृष्ण आणि राधा किंवा गोपिकांचं ते वर्णन आलेलं आहे. नायिकाभेद म्हणजे ते नायकांचे हे आहेत थोडक्यात, राधेचं वेगवेगळी रूपं आहेत, जे हसणं असेल किंवा काय, आता इथं सांगण्यासाठी तो वेळ कमी पडेल, पण त्या प्रकारची वर्णन नायिकाभेदमध्ये आहेत. ही छंद आहेत थोडक्यात ती ब्रजमधली. नखशिक म्हणजे आपल्या पायाच्या नख आणि डोक्यापर्यंत नायिकांचं केलेलं वर्णन आहे. ओके. आणि तिसरा ग्रंथ आहे तो म्हणजे 7 शतक. आता एक गोष्ट ह्याच्यामध्ये पण अजून इंटरेस्टिंग आहे की संभाजी महाराजांना स्त्रियांच्या नावाखालीच, परत तिचा मुद्दा येतो मी, स्त्रियांच्या नावाखाली बदनाम केले. पण संभाजीराजे ज्यावेळेस 7 शतक ग्रंथाची रचना करतात ना, त्या ग्रंथाच्या रचनेला त्यांचा जो श्लोक आहे पहिला स्टार्टिंगचा, तो फार इंटरेस्टिंग आहे. ते म्हणतात की सीता पग नशचंद की भजी के संभ समाज, 7 शतक ग्रंथ ही रचियो संतन के हित काज. म्हणजे सीतेच्या चरणावरती जे नख आहेत, जे नजर कुठे पायावरती आहे, सीतेच्या पायात जे नख आहे त्यांना आराधून हा संभाजी राजा संत समाजच्या हितासाठी 7 शतक ग्रंथाची रचना करतोय. ह्या 7 शतक ग्रंथाचे सध्या जास्त पद उपलब्ध नाही आहेत, पण जी माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे की ह्या ग्रंथाच्या रचनेवरती त्यांच्यावरती संत रोहिदास महाराज आणि संत नामदेव महाराजांच्या विचारांचा प्रभाव होता. म्हणजे शोध असा आमचा इकडे असा बी गेला की कदाचित त्यांची नावं किंवा त्यांची पदं किंवा त्यांचे नाव ह्या ग्रंथामध्ये आहेत, पण ते अजून पदं आपल्याला उपलब्ध झालेली नाही आहेत. त्यानंतर नखशिक जो ग्रंथ आहे, नखशिक ग्रंथाच्या स्टार्टिंगला सुद्धा त्यांनी असंच हे वर्णन केलंय की जे स्त्री देवता जे आहेत त्यांना आराधलेलं आहे. आणि त्याच्याहून दुसरी अजून एक गोष्ट म्हणजे आपलं जे भवानी आहे, आई भवानी, तुळजाभवानी, भवानीचं स्तोत्र, स्फटिकर चितपीठे श्यामलांगी भवानी मरोणचरणकांती भासयंती स्वरूपम, हे जे भवानीचं स्तोत्र आहे ना, ते खूप अर्थ आहे. तुम्ही ते वाचा एकदा. 18 त्याच्यामध्ये पद आहेत, ती मस्त आहेत ती पण. तर हे जे लिखाण आहे ना संभाजी महाराजांचं, हे आपण वाचलं पाहिजे. आणि ह्याच्यातून नंतर 5वा जो ग्रंथ म्हणजे त्या ग्रंथाचे काही श्लोक आपल्याला सापडलेले आहेत किंवा बऱ्याचशा लोकांना ही गोष्ट माहीत नाही, की प्रभुग्रामण्य नावाचा ग्रंथ आहे. एक मिनिट थांब. संभाजी महाराजांनी बुधभूषण लिहिला, संभाजी महाराजांनी 7 शतक लिहिला, संभाजी महाराजांनी नखशिक आणि नायिकाभेद लिहिला. हे ग्रंथ लोकमान्य आहेत. हा 5वा ग्रंथ कुठला आहे? म्हणजे संभाजी महाराजांनी 5वा पण ग्रंथ लिहिलाय, याच्याविषयी माहिती नाहीये. नाही. हा कुठला ग्रंथ आहे? तो 5वा ग्रंथ जो आहे ना, तो प्रभुग्रामण्य नावाचा आहे. तर त्याची पोथी आपल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरामध्ये आहे. तर हा ग्रंथ कशावरती आहे की एकदा एक प्रसंग उभा राहिला की आपले बाळाजी चंडी जे होते त्यांच्या मुलांची मुंज करायची होती. तर शिवाजी महाराजांकडे ते गेले की आमच्या मुलांची मुंज करायची. तर शिवाजी महाराजांना सांगितलं की तुम्ही याच्या बाबतीमध्ये संभाजीराजांचा सल्ला घ्या, या धार्मिक विधीसाठी संभाजी महाराजांचा सल्ला घ्या. ज्यावेळेस ते संभाजी महाराजांकडे गेले तर त्यांनी सांगितलं की काय म्हणजे ते कायस्थ जातीचे होते, कायस्थ प्रभू जातीचे, की कायस्थानला
धर्मामध्ये की मौजी बंधनाचा अधिकार नाही. त्याच्यावरती त्यांनी जवळपास 33 ते 34 श्लोक संभाजी महाराजांचे आहेत प्रभुरामांनी. ती पोथी आता सध्या उपलब्ध आहे भांडारकर पाटील विद्यासंस्था, मी ती पाहिलेली आहे ती पोथी. तर ते एक 5वा ग्रंथ आहे. 5वा ग्रंथ म्हणूयात आपण त्याला, उपग्रंथ म्हणता येईल किंवा हे करता येईल. तो पाचवी साहित्य निवृत्तींचे आहेत. तर आम्हाला याच्या या गोष्टीवरून तो अजून एक अंदाज बांधता येतो की कदाचित संभाजी महाराजांनी अजूनही लिखाण केलेलं असावं, काळाच्या ओघामध्ये नष्ट झाला असेल किंवा आपल्याला मिळालं नाहीये. आणि जे नखशिख, 7 शतक आणि नायिकाभेद ग्रंथ आहेत ना, त्यांचे सगळे छंद उपलब्ध नाहीत, काही निवडक छंदच उपलब्ध आहेत आपल्याकडे. बरं, ही फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे की कायस्थ प्रभूंना त्यांचा धार्मिक अधिकार मिळवून देण्यासाठी स्वतः छत्रपतींनी एका ग्रंथाची निर्मिती करणं आणि त्या ग्रंथाने एक धार्मिक अधिकार त्या विशिष्ट समुदायाला देणं. नाही, अधिकार तसं म्हणता ना की आपण अधिकार भेटले त्यांना, पण ज्यावेळेस संभाजीराजांकडे हा निवाड गेला तर त्यांनी म्हणलं की धर्मामध्ये या गोष्टीला काहीच हे नाहीये की पुरावा नाही किंवा आधार नाहीये, कायस्थानले मुंज काढला पाहिजे. पण ह्याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की संभाजी राजे त्यावेळेस शिवाजी महाराज ज्यावेळेस निधन झालं त्यावेळेस संभाजी महाराजांचं वय 23 आहे. 23 वर्ष समजा आपण धरूयात, किंवा शिवाजी महाराजांच्या निधनाच्या अगोदर किंवा राज्याभिषेकानंतर काय 17-18 वर्ष संभाजी महाराजांचं वयाचं, 23च्या कमीच. एक छोटा मुलगा म्हणजे ज्याचं वय कमी, तो धर्मशास्त्रावरती भाष्य करतोय, ही फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. स्वतः शिवाजी महाराज सांगतात की तुम्हाला धार्मिक घ्यायचं संभाजी माझ्या मुलाकडे जा. हे किती इंटरेस्टिंग आहे. खरंच आहे. आपण या बाजूकडे संभाजी महाराजांच्या नाही बघायलाच पाहिजे. एक व्यक्ती म्हणून संभाजी महाराज कशी होते त्याशिवाय कसं कळणार आपल्याला. हो, ही साहित्यिक बाजू फार म्हणजे मी छावा कादंबरी वाचली शिवाजी सावंतांची, एकमेव छावा कादंबरी, आणि शिवपुत्र नावाची कादंबरी राजकुमार बोबडे यांची, म्हणजे साहित्यिक कृती आहेत. म्हणजे आता आपण थोड्या वेळापूर्वी तो नाटकाचा किस्सा ऐकला ना, की ज्यांनी फार तो एक प्रयत्न, अशा 3च गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये संभाजी महाराजांची साहित्यिक प्रतिमा उभी केलेली चांगली. बाकी तुम्ही कुठल्याही नाटकं काढा, हे करा, काहीच नाही दाखवलेलं. एखादा श्लोक पण दाखवत नाहीत. ते का दाखवत नाहीत? कारण त्यांना पाहिजे की संभाजी महाराज म्हणजे काय, एक तर रागीट किंवा एकदम ॲग्रेसिव्ह, बरोबर, किंवा काय म्हणतो आपण त्याला एक हे दाखवायचं. पण ही जी प्रतिमा आहे ही संभाजी महाराजांची खरी प्रतिमा आहे. खरं, साहित्यिक राजा. आणि त्या साहित्यिक तुम्ही जर बुधभूषण ग्रंथ डिटेलमध्ये अभ्यासला ना, की एक न्यायी राजा, एकदम प्रजाहितदक्ष राजा कसा असतो, सगळं त्याच्यामध्ये व्यवस्थित आलेलं आहे. आपण वाचतच नाही तो ग्रंथ, उपलब्ध ग्रंथ सध्या तो वाचायला पाहिजे. संभाजी महाराजांची साहित्यिक परंपरा आणि संभाजी महाराजांचं काव्य या गोष्टी आल्या की आणखीन एक नाव आपसूक येतं, ते म्हणजे त्यांचे घनिष्ठ मित्र, ज्यांना आजच्या काळात आपण बोलायचं म्हणलं तर बेस्ट फ्रेंड, क्लोज फ्रेंड असं आपण म्हणतो, ही जेन जी पिढी जी म्हणते. तर ते आहेत कवी कलश. या कवी कलशांचे काव्य पोथी तू काही महिने आधी शोधून काढलीस. म्हणजे मला हे प्रेक्षकांना सांगायला फार आनंद होईल की कवी कलशांना आपण कवी कलश म्हणत असलो तरी कवी कलशांचे काही सिलेक्टेड छंद सोडले तर कवी कलशांच्या विषयी त्यांचं काव्य एक्सप्लेन करणारी एकही पोथी आत्तापर्यंत उपलब्ध नव्हती. सुशांतला काही महिन्यांपूर्वी ती पोथी उपलब्ध झाली आणि कवी कलशांनी ही साहित्य निर्मिती केली, हा पहिला पुरावा सुशांतच्या माध्यमातून उघडकीस आलाय. तू मला त्या गोष्टीविषयी जरा सांग की कवी कलश यांनी निर्माण केलेली ती साहित्य पोथी तुला कुठं मिळाली, कशी मिळाली आणि त्याच्यामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे. तुम्ही जो प्रश्न मला विचारला तर त्याबद्दल मी उत्तर देतोच. पण त्याच्या अगोदर पण आपण कवी कलश यांची एक पहिली बाजू जी आहे, म्हणजे संभाजी महाराजांच्या जवळ आल्यानंतर तेवढे त्यांचे जवळ घनिष्ठ मित्र कसे झाले, तर ती एक बाजू आपण समजून घेतली पाहिजे कवी कलशांची. तर कवी कलशांचा जो संबंध येतो ना, तर तो येतो शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीपासून. बरं, जी शिवाजी महाराजांची ज्यावेळेस आग्र्याला कैद झाली त्यावेळेसपासून कवी कलश हे छत्रपती संभाजी महाराजांबरोबर आहे. बरं, तसे पुरावे आपल्याकडे आहेत. त्यात राजस्थानी रेकॉर्ड्सचा एक पुरावा आहे, खाफी खानाचा पुरावा आहे, एक केळदीन रुपये विजय नावाचा कानडी ग्रंथ आहे. त्या कानडी ग्रंथामध्ये सुद्धा हे होतं. थोडे नकारात्मक जरी असले तरी पण ते त्यावेळेस कवी कलशांविषयी लिखाण करतात की त्यावेळेसपासून संभाजी महाराजांचा त्यांचा संबंध आहे. बरं, मग 1666चा मी चुकत नसेल तर 1666ला शिवाजी महाराजांची आग्र्याची कैद आहे. त्यानंतर 1674 शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आहे. हा तो जो मधला पिरियड आहे ना, जवळपास एक 8-9-10 वर्षाचा आपण गृहीत धरला. कारण कवी कलश हे शिवाजी महाराजांच्या म्हणजे संभाजी महाराजांच्या जवळ आले ते राज्याभिषेकाच्या समीप आलेले आहेत अशी नोंद आपल्याला सापडते. त्यानंतर त्यांचं इकडचं राजकारण वगैरे गोष्टीचे पुरावे सापडतात आपल्याला. तर हे मधल्या काळामध्ये कुठं होते त्याच्याबद्दल आपल्याकडे काही माहिती नाही सध्या. कुठलाही 1666 ते सुटका, 1674 राज्याभिषेक या दरम्यान कवी कलश कुठं होते हे माहिती नाही आपल्याला, माहिती नाही. ओके, 1674 नंतर संभाजी महाराजांकडे किंवा शिवाजी महाराजांकडे कवी कलश आले. आता संभाजी महाराजांच्या चरित्रामध्ये ना, संभाजी महाराजांपेक्षा जास्त सुद्धा जर
कदाचित कुठल्या पात्राची बदनामी झालेली असेल हम्म. ती कवी कलशांची. बर. म्हणजे कवी कलशाला कवी कलश असं म्हणत नव्हते. जुन्या काळात जे लिहिलेलं कादंबरी लिहायचे, कादंबरी ते कब्जी वावा लिहायचे, कब्जी, कलुषा, कब्जी वगैरे असं त्यांचं एकदम नकारात्मक चित्र उभं करायचं. पण वास्तविक जर आपण संभाजी महाराजांचं सगळं त्यांचं जे चरित्र जर आपण अभ्यासलं ना, तर कवी कलश ह्या कुठल्या त्यांच्या गोष्टीला खरे उतरत नाही. ते चांगले चरित्र होतं त्यांचं. पण कवी कलश आहेत, त्यांच्या नावापुढे कवी लागतं, कलश त्यांचं नाव. ह्या कवीचं काहीतरी काव्य उपलब्ध पाहिजे की नाही. बरोबर. ज्या अर्थी आपण आता संभाजी महाराजांना साहित्यिक म्हणतो, त्यांचे 4 ग्रंथ उपलब्ध आहेत. बाकीचे बी अजून मंडळी आहेत, केशव पंडित ज्यांनी राजाराम चरित्रम लिहिलं, कवींद्र परमानंद आहेत, परमानंदाच्या पुढे कवीच लागतं. या कवीचं काहीतरी असलं पाहिजे ना, काहीतरी काव्य असलं पाहिजे. बरोबर. मग मी ह्या गोष्टीचा गेली 7-8 वर्ष शोध घेऊ लागलो. ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांचा अभ्यास केला की मला कवी कलशाचे फक्त 2च छंद दिसले कवी कलशांचे. की एक तो शेवटचा त्यांचा छंद आहे, ज्याचं भाषांतर खावी खानानं दिलेलं आहे, की यावण रावण की सभा संभू बंधो बजरंग, लवल सत सिंदूर संभ खूब खेलो तुम रंग, राजन हो तुम साच खरे क्या लढे तुम जंग, देख तुम्हारा तेज तखत तजता औरंग. तर ते एक छंद आहे तो. तर तो एक छंद. आणि एक दुसरा नायिकाभेदच्या जे नायिकाभेद ग्रंथ आहे, त्या नायिकाभेद ग्रंथामध्ये जशी छंद आलेली तसा एक छंद राधेच्या ह्याच्यामध्ये, राधाकृष्णाच्या बाबतीमध्ये तो सापडलेला आहे. 2च छंद उपलब्ध होती. कवी एवढा मोठा कवी ज्याच्या पत्रामध्ये किंवा साधनांमध्ये कवी नाव येतं, पण त्याचं काहीच नाही. मग मी ह्या गोष्टीचा शोध घेऊ लागलो की काहीतरी असलं पाहिजे व्यक्तीचं, ज्या अर्थी ह्याला कविराज कवी म्हणून हे करतात, तर काहीतरी असलं पाहिजे. मग काय झालं की काही दिवसापूर्वीच, म्हणजे ज्यावेळेस मला कवी कलशाचं काव्य सापडलं ना, त्यावेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये ना, ज्यावेळेस मला ते लिखाण सापडलं, त्यांचा पुरावा सापडला की हे काहीतरी असलं पाहिजे, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे विद्यापीठामध्ये हिंदी विभागाचे हिंदी विभागाचे प्रमुख होते, डॉक्टर कृष्ण दिवाकर म्हणून. खूप मोठे साहित्यिक होते ते. खूप मोठे साहित्यिक होते, ज्यांनी पहिल्यांदा समोर आणली असं गोष्ट महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सुद्धा. त्यांनी एक ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथाचं नाव आहे भोसला राजदरबार के हिंदी कवी. म्हणजे भोसले राजघराण्याच्या अंडर, म्हणजे त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांपासून ते पार 1818 जेवढे कवी आले असतील ते सगळ्यांची त्यांनी हे केली. आणि ज्या ग्रंथामध्ये प्रथमतः त्यांनी संभाजी महाराजांचं साहित्य लोकांसमोर आणलं, म्हणजे ते बुधभूषण व्यतिरिक्त जे होतं, म्हणजे नायिकाभेद, नक्षिक आणि 7 शतक. ज्याच्यामध्ये अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की हा ग्रंथ ज्यावेळेस निर्माण झाला ना, त्यावेळेस कम गोखले आपल्या चरित्र ग्रंथाचं काम करू लागले. त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये नमूद करून ठेवलेलं आहे की जे भोसला राजदरबार के हिंदी कवीचं हस्तलिखित होतं कृष्णदेवकारांचं, ते कृष्णदेवकारांनी त्यांना दिलेलं होतं की तुम्ही मला हे पहा, या ग्रंथामध्ये मी संभाजीराजांच्या काव्याविषयी, कवी कलशाच्या काव्याविषयी, म्हणजे कवी कलशाच्या काव्याविषयी नाही, त्या छंदाविषयी माहिती दिलेली, ते हे केलं होतं. पण एवढा मोठा साहित्यिक आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेला, ज्यांनी संभाजी महाराजांचं साहित्य खऱ्या अर्थानं दुसरं साहित्य जे समोर आणलं, फार अन्याय झाला त्यांच्या बाबतीमध्ये. त्या लिखाणामध्ये त्यांनी एक लेख लिहिला की कवी कलशकृत चंद कवर्री वार्ता म्हणून एक ग्रंथ आहे कवी कलशाचा. मला ते बघताशाने म्हणलं, हे कवी कलश कोण आहे? आणि हा प्रश्न माझ्यासारखाच त्यांना देखील पडलेला, डॉक्टर कृष्ण दिवाकरांना, की हा कवी कलश म्हणजे कवी कलश कोणता आहे? मग त्यांना ते कोडं पडलं. मग ती त्या शोधामध्ये गेली आणि त्यांना तो ग्रंथ सापडला जोधपूरला म्हणजे मारवाडमध्येच, म्हणजे मारवाडचा दुर्गा असा आठवतो जो संभाजी महाराजांकडे आला, त्याच्याच तिथं तो सापडला ग्रंथ त्यांना. आणि ज्याच्या ग्रंथाच्या शेवटी कवी कलशाचं नाव होतं. आता ते ग्रंथ जो आहे ना, तो प्रेमाख्यान परंपरेमधला आहे थोडक्यात, पण ते कवीचं काव्य येते. मग तुम्हाला ग्रंथ सापडला. त्यात ऐतिहासिकदृष्ट्या काही जास्त माहिती नाही, म्हणजे तिथल्या राजाची एका माहिती आहे, प्रतापगडचा राजा होता तो. पण कवीचं काहीतरी काव्य आहे. आपल्याला ती जी आस होती, गेली 350 वर्ष 300-350 वर्ष झाले, कवी कलशाचा काहीच उपलब्ध नाही, कुठं उल्लेख पण येत नाही त्याचा. पण एक आस लागली किंवा एक हे गोष्ट लागली, कदाचित कवी कलशानं अनेक बी काही काव्य केली असतील, संभाजी महाराजांच्या बाबतीत असतील किंवा इतिहासाच्या बाबतीमध्ये असतील, ती मिळू शकतील. म्हणजे ते कवीचं काहीतरी काव्य मला भेटलं, आणि ते महाराष्ट्राला आज पहिल्यांदा जर भेटत असेल तर डॉक्टर कृष्ण दिवाकरांचे उपकार आहेत, ज्या व्यक्तीमुळे संभाजी महाराजांचं काव्य तर पुढं आलंच, कवी कलशाचं पाहिलेलं. कवी कलशांचे म्हणजे डॉक्टर कृष्ण दिवाकरांचे खूप उपकार आहेत आपल्यावर. ह्या माध्यमातून मी तुझं अभिनंदन करतो की कवी कलश यांनी रचलेली पहिली काव्यपोथी, आपण त्याला काव्यपोथी जी तुझ्या माध्यमातून आता लोकांसमोर येते, ती लवकरात लवकर तू अनुवादित करून प्रकाशित करावी, जेणेकरून आमच्यासारखे सर्वसामान्य अभ्यासक आणि
शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास करणारे, त्यांचं वाचन करणाऱ्या लोकांना ती वाचायला मिळावी आणि कवी कलश यांनी निर्माण केलेली साहित्यकृती आम्हाला समजावी. तर तुझं अभिनंदन तर आहेच आणि तुझ्या पुढच्या कार्याला शुभेच्छा पण आहेत. मला आणखीन एक प्रश्न इथं विचारायचा आहे. कवी कलशांची जी बदनामी झाली त्या बदनामीमागं एक फार चुकीची नोंद इतिहासामध्ये मला वाचायला मिळाली. कदाचित ती इतिहासाच्या पानांमध्ये मला चुकीची वाटत असावी, तुझ्या नजरेमध्ये तिचं वेगळं काहीतरी आउटपुट किंवा निष्कर्ष असावा. ती म्हणजे कवी कलश यांचा छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर इथे पकडून देण्यामागे असणारा सहभाग. आणि आत्ताच नुकताच छावा चित्रपट आला आहे. छावा चित्रपटामध्ये गणोजी शिर्के किंवा शिर्के मंडळींनी फितुरी केली अशा पद्धतीचं दृश्य त्याच्यामध्ये दाखवण्यात आलं. हो. तर माझा प्रश्न हा आहे की नेमकं कवी कलशांचंही नाव येतं आणि शिर्क्यांचंही नाव येतं जे काही आपण चित्रपटामध्ये पाहिलं. तर नेमकं छत्रपती संभाजी महाराजांची फितुरी कुणी केली? कसं आहे की तुम्ही कवी कलशांचं नाव घेतलं, गणोजी शिर्केंचं बी नाव घेतलं आणि याच्या व्यतिरिक्त देखील 2-3 लोकांची नाव आहेत जी ओके. तर बरं. त्याच्याविषयी आपण थोडी चर्चा केली पाहिजे. बरं. फर्स्ट ऑफ ऑल गणोजी शिर्केंचा मुद्दा आलेला आहे की गणोजी शिर्केबद्दल कुठलाही पुरावा उपलब्ध नाही. कुठलाही नाही. कुठलाही नाही. म्हणजे गणोजी शिर्के हा, यांनी नाही. पकडून दिलं हा, असा कुठलाही कागद नाही, उपलब्ध नाही, नाही. नाही. कुठलाही कागदपत्र उपलब्ध नाही की संभाजी महाराज पकडून दिलं वगैरे. कवी कलशाचं नाव येतं, कवी कलशांचं नाव येतं. हम्म. कवी कलशांचं नाव कसं येतं की थोडंसं पूर्वग्रहदूषित भावनेतून येतं. बरं. पण ह्याच्या कवी कलशांचं जे नाव येतं ना त्याच्या अगोदर देखील आपण संभाजी महाराज जरा संगमेश्वरला अटक झालेली हम्म. तर त्याच्या अगोदर जे काही घटना घडलेल्या आहेत ज्या पन्हाळा किल्ल्यावरती आहेत, विशाळगड त्या परिसरावरती त्या समजून घेतल्या पाहिजेत बरं. की संभाजी महाराज पकडले कसे गेले किंवा त्यावेळेस ते संगमेश्वरला काय करत होते. बरोबर. तर ही गोष्ट आपण पहिलं समजून घेतलेली पाहिजे. बरं. नंतर मग आपल्याला पुढच्या गोष्टी समजतील. हम्म. आता आपल्या जेदे शकावली जे आहे हो. जेदे शकावलीमध्ये नोंद आहे की शिर्के कवी कलशावर पारखे झाले वगैरे वगैरे. हम्म. शिर्क्यांची आणि कवी कलशांची भांडणं झालेली बरं. विशाळगडाच्या पायथ्याची. तर त्या भांडणाच्या वेळेस संभाजीराजे कवी कलशाला ज्यावेळेस कळलं की कवी कलश संकट येते त्यावेळेस संभाजीराजे रायगडाहून कवी कलशाच्या मदतीला आलेले आहेत विशाळगडला. तर विशाळगडांना शिर्केंची आणि कवी कलशाची भांडणं झालेली आहेत. तर शिर्क्यांची भांडणं होण्याचं काहीतरी मेजर कारण असलं पाहिजे. बरोबर. ओके. त्याच्याही अगोदर शिर्के मंडळी, आता गणोजी शिर्केंचं आपण हे केलं पण शिर्के मंडळी जी होती ते मोगलांना जाऊन मिळालेले होते. हम्म. म्हणजे याचा अर्थ ते त्यांना जाऊन मिळाले त्यांना त्यांचं काम करणं भागच आहे. करेक्ट. ओके. मोगलांचे मनसबदार म्हणले तुम्ही मोगलांचं काम करणं भागच आहे. मुघलांना कधी जाऊन मिळाले होते ते? 1683 पासूनचे पुरावे आहेत त्याचे. 1683 ला. 83 पासूनचे पुरावे. छत्रपती संभाजी महाराजांची दुर्दैवी अटक होण्याच्या अगोदरपासून 6 ते 7 वर्ष. हा. ठीक. म्हणजे सगळे शिर्के नाही पण जे मिळाले ते. ओके. गणोजी शिर्केंचं नाव कुठे येत नाही. मेन इम्पॉर्टंट फॅक्टर गणोजी शिर्के. कारण आज जो सगळा जो हे चालू आहे ना सगळ्या गोष्टींचा जो काय म्हणतो वादविवाद चालू आहे ते सगळे गणोजी शिर्केंचे नाव. गणोजी शिर्केंचं कुठेही नाव येत नाहीये ठीक. या विषयामध्ये ओके. फितुरीमध्ये वगैरे गोष्टीचं. ठीक. शिर्के मंडळी मिळाली होती. हम्म. तर त्याच्या अगोदर एक कट झालेला होता की पन्हाळा किल्ला हम्म. हा पन्हाळा किल्ला द्यायचा होता मुकरब खानाच्या हवाली. मुकरब खानाच्या हवाली ज्यानं छत्रपती संभाजी संभाजी महाराजांना पकडलं दिलं. संगमेश्वर. तर त्याच्यामध्ये काय होतं की कान्होजी शिर्केंचं नाव येतं. हम्म. प्रल्हाद निराजी, राहुजी सोमनाथ वगैरे ह्या लोकांना सुद्धा अटक झालेली आहे. बरं. पण ते त्यांना अटक कोणी केली? संभाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी सांगितलं होतं. हो, बरं. त्यांना अटक करायला सांगितली होती. त्याचं कारण फितुरी. त्याचे पुरावे आहेत. जेदेशा कॉलनीमध्ये त्याचा पुरावा आहे. प्रल्हाद निराजी आणि राहुजी सोमनाथ वगैरे हे वरकड लोक. राहुजी सोमनाथ म्हणजे तेच का की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाच्या वेळेस त्यांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये ते होते. हो. आणि प्रल्हाद निराजी पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये. हो. बरं. तीच दोघं मंडळी होती ती. ठीक आहे. त्यांना अटक झालेली आहे. तर हा जो पन्हाळा किल्ला आहे ना तर हा पन्हाळा किल्ला मुकरब खानाकडे हवाली करत होता. कारण मुकरब खानाच्या हवाली करत होता कारण त्यावेळेस मुकरब खान कोल्हापूरला होता. बरं. हा एक कट झालेला होता. तर ह्या गोष्टीमुळं आणि एक शिर्क्यांची आणि तिथल्या देसाईंची काहीतरी भांडणं झालेली होती. त्या भांडणामध्ये एक व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याचं नाव धर्माजी काहीतरी होतं, मला आठवत नाही फिक्स. ती भांडण झालेली होती. तर ते भांडणं कवी कलशाची आणि शिर्क्यांची भांडणं झाली. शिर्क्यांची बाजू जरा स्ट्रॉंग होऊ लागली आणि कवी कलश हे बोलू लागला. तर त्यावेळेस कवी कलशाच्या मदतीसाठी संभाजीराजे आले आणि त्यांनी तिथून त्या शिर्के मंडळीला हे करून लावलं, हाकलून लावलं थोडक्यात पळून लावलं. हा त्यांचा थोडक्यात काय म्हणतो आपण त्याला सत्ता संघर्ष एक संघर्ष झालेला आहे त्यांचा. पण यात संभाजी महाराजांना अटक करायचं किंवा हे करायचं किंवा कवी कलशानं संभाजी महाराजांना रायगडातून बाहेर काढलं या नाटकामुळं हे काही नाहीये. हे नाटक म्हणजे असे दाखवतात ना की संभाजी महाराजांनी रायगड कुठल्या महिन्यात किंवा कुठल्या साली सोडला काही नोंद आहे?
1688च्या अखेरची गोष्ट आहे. म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर 1688 ला संभाजी महाराज रायगडावरून निघाले, विशाळगडला आले. विशाळगडला आणि संभाजी महाराजांची दुर्दैवी अटक जी संगमेश्वरला झाली ती झाली फेब्रुवारी 1689 ला. म्हणजे संभाजीराजे 2 महिने संगमेश्वर आणि त्या परिसरामध्ये कुठेतरी मुक्कामी होते. हे खरं. संभाजी महाराजांना जर मुकरबखाना यायचाच होता ना तर थोडी तरी भनक लागली असती. ते काय एक दिवस तुम्ही थांबलेले नाहीये, 2 महिने थांबले. 2 महिन्याचा 1-2 महिन्याचा पिरियड. बरोबर. कुठे भनक लागली असती. मग ती ह्या अगोदरच्या घटना आहेत ना ह्या आपण समजून घेतलेला पाहिजे. शिर्क्यांचे ते भांडण झालेले. मग काय झालं की आता ह्याच्यामध्ये गणोजी शिर्केंचं नाव येतं, कवी कलशाचं नाव येतं. हे पूर्वग्रहदूषित भावनेतून येतं. आणि ज्या ह्या व्यक्तींनी कवी कलशाचं नाव घेतलेलं आहे ना ती लोक सुद्धा तिथं हजर नव्हती. काय ज्यांची ऐक्यू माहिती आहे. कवी कलश यांचंही नाव निरर्थकपणे गेले. आणि सगळ्या गोष्टीवरती पडदा शेवटला पडतो ना. संभाजी महाराजांसोबत त्यांनी होतात्म्य पत्करलेला आहे. आणि कवी कलशांना जर छत्रपती संभाजी महाराजांना दगाफटका करायचाच असता तर गेली 9 वर्ष 99 आपण राज्याभिषेकापासून काउंट जरी केलं ते 6 वर्ष 9-6 15 वर्षाचा पिरियड आहे. 15 वर्षामध्ये ते संभाजी महाराजांना कधी दगाफटका करू शकले असते. एकही सिंगल उदाहरण देखील सापडत नाही कवी कलशांना. एकही मोहीम, एखादी कारवाई, एखादी गोष्ट जी स्वराज्याच्या विरोधात केलेली. उलट एक पुरावा असा सापडतो की त्यांनी काही वतनदारांना एकजूट म्हणजे सोडून जाऊ लागले ना संभाजी महाराजांना, त्याला परत आणण्याचे प्रयत्न केलेले आहेत. संगमेश्वरचाच वतनदार आहे. 1683-84 ची घटना आहे ज्याच्यामध्ये कवी कलश यांनी संभाजीराजेंना आणि त्या गोष्टीमध्ये इंटरफेअर करायला लावून त्या वतनदाराला स्वराज्यामध्ये घेतलं, त्याला सरदेसाई पद दिलं, सरदेशमुखी पद दिलं आणि त्याच्यावर झालेला अन्याय दूर करायला लावला. त्याच्यामध्ये कवी कलश यांनीच पुढाकार घेतला. ते अस्सल कागदपत्र उपलब्ध आहेत. आणि प्रत्येक लढाईमध्ये पोर्तुगीजांसोबत लढाई झाली असेल. एक तर प्रसंग असा आहे की रायगडावरती औरंगजेबाचा एक सर नाव वाटत नाही मला, पण तो आलेला होता आणि त्यावेळेस संभाजीराजे रायगडावरती नव्हते. त्यावेळेस रायगड वाचवण्यासाठी कवी कलश धावलेला आहे. शहाबुद्दीन खान राईट. शहाबुद्दीन खान आलेला होता त्यावेळेस. तर ते कवी कलश धावलेला आहे. स्वराज्यातल्या राज्यकारभाराच्या गोष्टीमध्ये कवी कलशाचं लक्ष आहे. एक धर्माच्या बाबतीमधला मुद्दा आला म्हणून तुम्हाला सांगतो की हरसूल म्हणून गाव आहे. तिथल्या एका ब्राह्मणाला जबरदस्ती मुसलमान केलं होतं औरंगजेबानं. त्याला परत हिंदू धर्मामध्ये संभाजी महाराजांनी घेतले. त्यात सुद्धा महत्त्वाची भूमिका कवी कलशाची आहे. आणि आता तुम्ही साहित्यिक गोष्टीवर चर्चा केली संभाजी महाराजांच्या. मला एक अजून एक गोष्ट सांगायची की कवी कलश एकटे नव्हते संभाजी महाराजांच्या पदरी. अजून एक कवी होता जे आता पत्राचं नाव सांगितलं ना तुम्हाला की धर्मांतराचा मुद्दा. तर त्या धर्मांतराच्या पत्राच्या शेवटला 22-30 लोकांचे नाव आहेत. त्याच्यामध्ये दुसरा एक कवी होता त्याचं नाव होतं कवी महेशदास नावाचं. कवी महेशदास नावाचा एक कवी संभाजी महाराजांच्या पदरी होता. याच्या व्यतिरिक्त अजून एक दुर्गादास आठवडे जो आलेला होता तो सुद्धा उत्तम कवी होता. ह्या दुर्गादास आठवडाचा एक राजस्थानी भाषेतला एक कवी आहे. त्याचं नाव कुंभकर्ण सांधू नावाचं आहे. त्यानं रतन रसू नावाचा ग्रंथ लिहिला. हा कुंभकर्ण सांधू नावाचा जो कवी आहे ना तो आपल्या नगर जिल्हा सुद्धा राहिलेला काही दिवस. तो त्यावेळेस आला होता. तर त्याची आणि संभाजी महाराजांची भेट झालेली आहे. आता कवी महेश दास आहे ना तर कवी महेश दासाबद्दल आमचं काम चालू आहे अजून. कारण मला रतन रासू ग्रंथ आणि तिकडच्या काही ग्रंथांमध्ये एक महेश दास नावाचा कवी आढळतो. मग कदाचित हे महेश दास तिकडचे आहेत की काय त्याचं संशोधन चालू आहे. पण ते नाव येतं. असे बरेचसे जसे शहाजीराजांच्या पदरी 72 कवी होते जसे संभाजी महाराजांच्या पदरी सुद्धा कवी असले पाहिजे. त्यांना हे असले पाहिजे. त्यातलं एक नाव म्हणजे कवी महेश दासांचं आहे. तर हे राज्यकारभारांच्या गोष्टी ज्या राज्यकारभारातल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कवी कलशांचं योगदान आहे. बरोबर. आणि सगळ्या गोष्टींचं शेवट तिथंच होतो जिथं कवी कलशांनी छत्रपती संभाजी महाराजांसोबत बलिदान दिलं. सगळ्या गोष्टी निकालामध्ये निघतो. तर हा एक कवी कलशांचं एक नाव येतं. तिसरं नाव म्हणण्यापेक्षा त्यांच्यावरती असं हे नाहीये आपण म्हणू शकत नाही की ह्यांनीच पकडून दिलं किंवा ह्यांच्यावर ठाम पुरावा नाही आपल्याकडे कुठे. ते म्हणजे तिसरं नाव रंगनाथ स्वामींचं. आता संभाजी महाराजांसोबत संगमेश्वरच्या कैद्याच्या वेळी जी निवडक माणसं होती त्याच्यामध्ये कवी कलश होते, मालोजी बाबा घोरपडे होते, संताजी घोरपडे होते, खंडो बल्लाळ होते. त्यानंतर हे रंगनाथ स्वामी देखील हे रामदासी परंपरेतले आहेत. ते रंगनाथ स्वामी शिष्य रामदास स्वामीचे. तर ते तिथं होते त्या कैदेच्या वेळेस. तर ह्याच्यामध्ये काय झालं कवी कलश संभाजी महाराजांसोबत पकडले गेले. मालोजी बाबा घोरपडे सुद्धा शहीद झाले तिथं. संताजी घोरपडे आणि खंडो बल्लाळ यांना त्या क्राऊडमधून वेळ भेटला असेल तून निसटले रायगडकडे गेले किंवा संभाजी महाराजांनी आज्ञा दिली असेल कदाचित काही असू शकतं त्यामध्ये. पण तिथं नाही त्यांना काही ते पुढं निघून गेले रायगडकडे. बरोबर. हे पण रंगनाथ स्वामी जे होते ना ते रंगनाथ स्वामी त्यांचं एक पत्र आहे नकल भेट त्या पत्राची.
जे श्री संप्रदायाची कागदपत्रे म्हणून ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये पण छापलेले आहे. त्यांनी जाता जाता एक चूक काय केली, म्हणजे चूक म्हणता येणार नाही आपण बोलला, पण त्यांनी एक त्यातून वाक्य टाकलं की शेख मुकरब शेख निजामाने संभाजी राजांना संगमेश्वरी कैद केलं. पण त्याच्यामध्ये त्यांनी कवी कलशावरती आरोप केले. अच्छा, म्हणजे कवी कलशांवर आरोप करणाऱ्यांमध्ये रंगनाथ स्वामींचं स्वामींचं ते नाव नकल केलेलं श्री संप्रदायातील पत्रे या काळाच्या मग संशोधक जे होते किंवा इतिहास अभ्यासक आहे, मग त्यांची नजर ह्या रंगनाथ स्वामींकडे गेली की कवी कलशावरती का, म्हणजे परत तेच पूर्वग्रह दूषित भावनेतून किंवा ह्या गोष्टी ज्या आहेत पूर्वग्रह दूषित वगैरे की कवी कलशावरच टाकून द्यायचं. मग त्यांनी पत्रात सांगताना असं सांगितलं की मी जवळच असणारं एक वाघापूर नावाचं गाव आहे जिथं रामाच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. कदाचित हा मुकरब खान येईल आणि त्या रामाच्या मूर्ती फोडेल. प्रश्न एकच आहे की त्या मुकरब खानाला त्या रामाच्या मूर्ती महत्वाच्या आहेत की संभाजी महाराज महत्वाचे आहेत सध्याच्या कंडिशन, त्या कंडिशनला संभाजी महाराज महत्वाचे आहेत. ती तिथं गेले म्हणून लोकांना संशोधकांना संशय यायला लागला की ह्यांचा काही हात आहे का. पण पुरावा नाही आपल्याकडे, आपण चर्चा करतो या गोष्टीची. बरोबर, ही गोष्ट जे काही फितुरीच्या मागे जी नावं डाव- येतात त्याची हा, आपण चर्चा करतो. कारण एकतर बाकीचे एकतर लोक शहीद झाले नाहीतर पकडले गेले. तर ह्या रंगनाथ स्वामींचं नाव येतं म्हणून मग त्यांच्यावर एक सुद्धा संशय जातो बऱ्याच संशोधकांचा. आणि चौथं सगळ्यात मेजर आणि जे जे पुरावेच आहेत आपण असं म्हणूयात ते म्हणजे नागोजी माने यांचं नाव येतं. नागोजी माने म्हणजे म्हसवडचे नागोजी माने जे 1688 मध्ये ऑक्टोबरच्या आसपास मुकरब खानाला जाऊन म्हणजे औरंगजेबाला जाऊन मिळाले आणि औरंगजेबाने त्यांना 15 लाख रुपयाची जहागीर दिली म्हसवडची. आणि म्हसवडचे नागोजी माने म्हणजे ते ज्यांनी संताजी घोरपडे यांचा खून केला. बरं, ते पण संभाजी महाराजांच्या या फितुरीमध्ये 100% फितुरीमध्ये ते त्या मुकरब खानाच्या सैन्यामध्ये होते. बरं, ज्यावेळेस मुकरब खान कोल्हापूरून निघाला त्या सैन्यामध्ये नागोजी माने होते. बरं, काही लोकांचा असा बी एक समज आहे की जी वाट दाखवली ना वाटाड्या तर ते काम नागोजी मानेंनी केलेलं आहे असं काही लोकांचं म्हणतात. त्याच्याबद्दल पुरावा, कारण पुढे जाऊन नागोजी माने तुम्हाला माहिती संताजी घोरपड्यांसारख्या व्यक्तीचा त्यांनी खून केला जाग्यानं म्हणून. बरोबर, त्याबद्दल एक ते आहे. आणि 5वं नाव ते येतात जिथं आपण ज्याच्याविषयी अगोदर थोड्या ह्याच्या अगोदर डिस्कशन केलं होतं ते मार्टिनच्या डायरीचं वगैरे ते पण येतं. त्याच्या आपण घेतलं पाहिजे. इंद्रजित सावंत सरांनी ते मुद्दा समोर आणला. ते पण लक्षात घेण्यासारखं. त्याचं कारण काय माहिती की माझं एक विश्लेषण म्हणण्यापेक्षा माझं एक हे आहे की जे सरकारकडून मंडळी धरली होती अगोदर प्रल्हाद निराजी, रावजी सोमनाथ, मग तो मार्टिन काय म्हणतो की ह्यांनी या सरकारकुणांनी मुघलांच्या सरदारांसोबत संधान बांधलेला असं मला खबर आली. ते कदाचित त्याच्यामुळे आले असेल कदाचित, कारण पन्हाळा किल्ला त्यांना त्याच्या हवाली करायचा होता. ही ती मंडळी असू शकतात, मग ते असू शकेल. पण आपण आता तरी सांगू शकत नाही की कुणी पकडून दिलं. एक फितुरी तर झालेली 100% आहे. 100% आहे. कारण संभाजी महाराज संगमेश्वरला आहेत ना, तर त्यांनी तिथं संगमेश्वरला थांबलेलेच नाहीत, नुसते स्वराज्याची कामं केलेली आहेत. बरोबर, जे अर्जुजी गिरजोजी यादवांचा वतनाचा निवाडा आहे तो तिथं झालेला आहे. तो एकच माहिती आहे आपल्या लोकांना. दुसरा एक निवाडा झाला आहे कृष्णजीच्या मुलाचा, माहित नाही बऱ्याचशा लोकांना. तो सुद्धा तिथं झालेला आहे. म्हणजे जे 2-2.5 महिने संभाजी महाराज त्या प्रदेशात राहिले, त्यांनी तिथली शासन व्यवस्था सांभाळली, तिथलं पूर्ण प्रशासन त्यांनी व्यवस्थितपणे सांभाळलं. पण दुर्दैवाने कुठल्या तरी व्यक्तीच्या फितुरीमुळे कुठल्याही फितुरीचे कसलेही पुरावे आपल्याकडे अजून उपलब्ध नाहीत. अजून एक मुद्दा, रंगनाथ स्वामी सुद्धा तिथे आहेत. रंगनाथ स्वामी तिथं आहेत. 2-2.5 महिने संभाजी महाराजांचा मुक्काम संगमेश्वर त्या परिसरात आहे. फितुरी तर झालेली, फितुरी झाली. रुकाते आलमगिरीमध्ये औरंगजेबाचं पत्र आहे जे मुकरब खानाला, ते प्रसिद्ध आहे रुकाते आलमगिरीमध्ये, की ते औरंगजेब म्हणतो की मुकरब खानाला तो जहागीरदार ते खेळण्याहून तिकडे जातोय. औरंगजेबाला ती माहिती कळली होती. जहागीरदार म्हणजे संभाजी महाराज. औरंगजेब मुकरब खानाला सांगतोय की जहागीरदार खेळण्यावरून तिकडे जातोय. बातमी औरंगजेबाला कशी कळली? हेरामार्फत कळली पाहिजे. बरोबर, पण फितुरी तर झालेली 100% हे नाही. बरोबर, कारण संभाजी महाराज पकडले अचानकपणे, एवढा क्राऊड येणं हे करणं, ही गोष्ट फितुरीशिवाय शक्यच नाहीये. त्यांना थोडा देखील त्यातून अवधी भेटला नाही निघून जायला. छत्रपती संभाजी महाराजांची आणि कवी कलश आणि माझ्या मते इतर अनेक लोक त्या कैदेमध्ये असावेत ज्यांची नाव आपल्याला आज नाही, त्याला माहित नाही त्याचे नाव, कोणाचीच नाव माहित नाही, पण दोघांचीच नाव येतात. छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना दुर्दैवी अटक झाली संगमेश्वरला. तिथून त्यांना कराड मार्गे नेण्यात आलं बहादूरगडला. तिथून वडू तुळापूरच्या छावणीमध्ये त्यांचं निधन झालं, किंवा त्यांना ह्या औरंगजेबाने छळ करून अमानुष पद्धतीने मारलं, जी अतिशय दुर्दैवी घटना आहे. मला त्याच्याविषयी नाही बोलायचं, कारण तेवढी हिंमत माझ्यात नाहीये.
पण छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर, त्यांचं निधन झाल्याच्या नंतर, येसुबाई राणीसाहेब आणि त्यांचे पुत्र थोरले शाहू छत्रपती शिवाजी महाराज दुसरे, या दोघांनाही औरंगजेबाने कैद करून त्यांचा मुक्काम, कैदेचा मुक्काम हा वडूतुळापूरच्या छावणीमध्ये केल्याचं मी वाचलं होतं. हो. तर छत्रपती संभाजी महाराजांचं जे स्मारक आहे किंवा जे वृंदावन आहे ते नेमकं कुणी उभारलं, ते कुणाच्या काळामध्ये उभारण्यात आलं, त्याच्याविषयीचे कुठले ऐतिहासिक संदर्भ आपल्याला वाचायला मिळतात. आणि वडूतुळापुराच्या छावणीमध्ये येसुबाई राणीसाहेब आणि शाहू छत्रपती यांना ज्यावेळेस आणण्यात आलं त्यावेळेस त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्यासाठी, वृंदावन उभारण्यासाठी काही प्रयत्न केले होते का? ते कसं आहे की ज्यावेळेस रायगड पडला 1689, म्हणजे डिसेंबरच्या आधी पडलेला रायगड, बरोबर, नोव्हेंबरच्या आसपास. आणि डिसेंबरमध्ये ही सगळी जी मंडळी होती त्याच्यामध्ये येसुबाई आहेत, महाराणी येसुबाई, आपल्या जानकीबाई राजारामराजांच्या पत्नी, शिवाजी महाराजांच्या पत्नी सक्वारबाई, बरोबर, शाहू, हे सगळे कैदीमध्ये पडले. ह्यांना ज्यावेळेस आणलं गेलं ना, हे तुळापूरच्या छावणीमध्ये आणले गेले. तुळापूरच्या जिथं संभाजी महाराज, तुळापूर, वडू, कोरेगाव हा एकच एरिया होता. तेवढा कॅम्पस तेवढा मोठा होता, तिथं आणले गेलेले. तर आता संभाजी महाराजांची समाधी कुणी बांधली किंवा त्यानंतर त्यांचे अंतिम संस्कार झाले का वगैरे वगैरे, ह्या बऱ्याच प्रश्न आपल्या डोक्यामध्ये येतात. पण आजपर्यंत तरी असा कुठला विश्वसनीय पुरावा उपलब्ध झालेला नाहीये की ज्याच्या बेसिसवरती आपण सांगू शकतो की संभाजी महाराजांची समाधी ह्यांनी उभारली, अंतिम संस्कार ह्यांनी केले. आज सध्या कुठलाही पुरावा नाही उपलब्ध. पण सेतू माधवराव पगडी, ज्यांनी मराठ्यांचा इतिहास आणि मुघलांचा वगैरे इतिहास वगैरे आपल्याला सगळ्यांना समोर आणला, तर त्यांनी एका ठिकाणी नमूद करून ठेवलेले की संभाजी महाराजांच्या जे समाधीचे दगड आहेत, जी खून आहे त्यांची, ती कदाचित महाराणी येसुबाई साहेबांनीच रचलेले असले पाहिजेत ते, कारण त्या छावणीमध्ये होत्या तिथं. बरं. तर हा फार काय म्हणतो आपण त्याला की महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याला प्रत्यक्षदर्शी पुरावा नंतरच आहे आपल्याला, म्हणजे नंतर आपल्याला ती वडूमध्ये समाधी संभाजी महाराजांची आहे ना, त्या समाधीसाठी 2 लोकांना सनद आहेत. एक ती गोसाव्यांना आहे, वासुदेव, त्यांचं नाव काय, वासुदेव, आणि दुसरं गोविंद गोपाळ ढगोजी मेघोजी यांना आहे. गोविंद गोपाळ ढगोजी मेघोजी आणि गोसावी दोन्ही सनदा कोणी दिल्या? ह्या छत्रपती शाहू महाराजांनी दिलेल्या आहेत. संभाजी महाराजांचे पुत्र थोरले शाहू छत्रपती दिलेले आहेत. तर त्यामुळं ते एक्झॅक्ट लोकेशन किंवा त्या गोष्टी शाहू महाराज सांगू शकतील, कारण ते त्या छावणीमध्ये होते, म्हणूनच त्यांनी त्या सनदा त्या दोघांना दिलेल्या आहेत. बरोबर. तर एवढाच आपल्याकडे पुरावा आहे. बाकी सगळ्या जेवढ्या तुमच्या कानावरती वाचतान कादंबऱ्यामधून ह्या गोष्टी ह्यांनी हे केलं ते केलं, ह्या सगळ्या दंतकथा आहेत, लोककथा आहेत, त्याला कुठलाही हे अधिकार म्हणजे इतिहासामध्ये पुरावा नाही. बरोबर. कागद जो सांगेल ते सत्य मानायचं इतिहासामध्ये, बाकी सगळ्या दंतकथा आहेत. पण ज्यावरती समाधी आहे वगैरे, कदाचित आपण पुढे जाऊन पुरावे सापडतील देखील या गोष्टींचे. बरोबर. पण सध्या तरी आपण त्याच गोष्टीवरती यायला पाहिजे. मला एक मुद्दा सांग, छत्रपती संभाजी महाराजांचा लढा हा धर्माचा होता? तुम्हाला काही गोष्टी तुमच्यासमोर मांडतो मी, की संभाजी महाराजांनी 1681ला सत्तेवर आल्यानंतर आदिलशाहीला आणि कुतुबशाहीला वाचवण्यासाठी त्याच्यासोबत त्यांनी हे केलं. म्हणजे मी काही प्रश्न म्हणणार नाही, पण तुम्ही काही गोष्टी तुमच्यावर मांडायच्या आहेत मला, की आदिलशाहीसोबत मैत्री केली, कुतुबशहासोबत मैत्री केली, जी शिवाजी महाराजांनी बी केलेली होती. बरोबर. ते आहेत. आदिलशहा, कुतुबशहा हे धर्माने इस्लाम आहेत. बरोबर. लक्षात आली गोष्ट. इकडं पोर्तुगीज आहेत. पोर्तुगीज धर्मानं कोण आहेत? ख्रिश्चन आहेत. बरोबर. त्यांनी आनंदवित अत्याचार, छळ केला आणि तिथं त्या पोर्तुगीजांविरुद्ध संभाजी महाराजांनी एकदम आघाडी उघडलेली. बरोबर. ओके. औरंगजेबाचा पोरगा खाली आपल्या दक्षिणेमध्ये आला, तो इस्लामिक आहे, बरोबर, मुस्लिम आहे, त्याची मदत संभाजी महाराजांनी केलेली आहे, त्याला आपल्याकडे आश्रय दिलेला आहे. पोर्तुगीजांचा बंदोबस्त केल्यानंतर हाडकुळण म्हणून तिथं गाव आहे, हाडकुळण नावाचं, तर संभाजी महाराजांनी शिलालेख कोरून ठेवलेला आहे, धर्माजी नागनाथच्या ह्याचं नाव जे आहे की हे हिंदूंचं राज्य झालं, हिंदू राज्य झालं थोडक्यात. ओके. बरोबर. फोंड्याचा किल्ला जिंकल्यानंतर कवी कलशानं तिथला जो पीर होता त्याला सनद दिलेली. ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. ह्या गोष्टीतून तुम्ही ठरवा की संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणायचं की अन्य काय. मला तर वाटतं छत्रपतीपेक्षा मोठं काही नसावं. सुशांत, तू एवढ्या कमी वेळामध्ये आम्हाला एवढ्या गोष्टींची माहिती दिली. खास करून साहित्यिक छत्रपती संभाजीराजे हा पूर्ण दुर्लक्षित विषय
तू अतिशय सोप्या भाषेमध्ये मांडलास. ते संशोधन कुणी समोर आणलं, कसं आणलं, या पूर्ण साहित्यामध्ये काय लिहिलेलं आहे, छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्ण कारकिर्दीमधली जी काळी घटना आहे, त्यांची दुर्दैवी अटक, त्या अटकेविषयी तू अतिशय स्पष्ट आणि परखडपणे तुझी भूमिका मांडलीस. आणि छत्रपती संभाजी महाराजांची दैदिप्यमान कारकीर्द फार कमी शब्दांमध्ये सांगण्याचा तू प्रयत्न केलास, त्याबद्दल तुझे धन्यवाद. तू या इतिहास कट्ट्यावर आलास, आम्हाला एवढी महत्त्वाची माहिती दिलीस, त्याबद्दल खरंच तुझे आभार. आणि तुझं संशोधन असंच पुढं चालत राहो आणि लवकरच छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरचा चरित्रग्रंथ, संशोधकीय चरित्रग्रंथ तू प्रकाशित करावास, या आमच्या शुभेच्छा आहेत. थँक्यू धन्यवाद. थँक्यू थँक्यू